कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या या प्रांगणामध्ये उपस्थित झालेल्या आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या या कार्यक्रमासाठी राज्याचे आरोग्यमंत्री माननीय नामदार राजेशजी टोपे यांचं व्यासपीठावरती आगमन होते। आदरणीय नामदार राजेशजी टोपे यांचं टाळ्या वाजून आपण सर्वांनी स्वागत करावं। कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीनं, कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं माननीय आरोग्यमंत्र्यांचं मनापासून स्वागत। आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत। जसं की आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर कॅन्सर सेंटर हे केवळ कोल्हापूरसाठी नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, कोकण या सर्व प्रांतातील हजारो रुग्णांसाठी वरदान ठरलेलं आहे। गेल्या 15 वर्षामध्ये जवळपास 33,000 कर्करोगग्रस्त रुग्णांवरती इथं उपचार झालेले आहेत। 1996 मध्ये ज्यावेळी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं त्याचवेळी डॉक्टर सूरज पवार यांनी ठरवलं होतं की आपण कोणत्याही मोठ्या शहरामध्ये किंवा विदेशामध्ये न जाता कोल्हापूरसारख्या पश्चिम महाराष्ट्रातील एका शहरात जाऊन गोरगरीब रुग्णांना, विशेषतः कॅन्सरग्रस्त रुग्णांना आधार द्यायचा, दिलासा द्यायचा, कारण त्याच्या मागं निखळ आणि अस्सल भावना होती रुग्णसेवेची। आणि त्यामुळेच गेल्या काही वर्षामध्ये कोल्हापूर कॅन्सर सेंटर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील, कर्नाटकातील हजारो कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी एक आधारवड बनलेला आहे। खरं तर अजूनही कॅन्सर म्हटल्यावरती प्रत्येकाच्या डोळ्यासमोर अंधारी येते, प्रचंड भीती दाटते। कॅन्सर देन नो आन्सर असं एक समीकरण आहे। पण गेल्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीनं वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन झालेलं आहे आणि डॉक्टर सूरज पवार यांच्यासारखे जे डॉक्टर आहेत यांनी कॅन्सर विरुद्धची लढाई अधिक जोरकसपणानं सुरुवात केली आणि आता हे दाखवून दिलेलं आहे की कॅन्सरवरती योग्य निदान झालं आणि योग्य उपचार झाले तर कॅन्सरमधून बरं होता येतं। त्यामुळेच कोल्हापूर कॅन्सरसारख्या इन्स्टिट्यूटमधनं एक नवीन उर्मी, एक नवीन सकारात्मक भाव आणि ऊर्जा मिळते। आज कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये नवीन वर्सा HD या रेडिएशन थेरपी मशीनचं लोकार्पण होते। आताच आदरणीय नामदार राजेशजी टोपे यांनी या मशीनची पाहणी केली, हॉस्पिटलची पाहणी केली आणि त्यानंतर हे मशीन रुग्णसेवेसाठी खुलं केले। त्यानंतर व्यासपीठावरती आलेल्या सर्वच मान्यवरांचं स्वागत। माननीय आरोग्यमंत्री नामदार राजेश टोपे साहेब, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, त्याचबरोबर आमदार PN पाटील साहेब, आमदार प्रकाश आवाडे, आमदार जयंतजी आसगावकर, श्री VP पाटील साहेब, आदिल फराज साहेब, त्याचबरोबर आमदार राजेश पाटील साहेब, या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतो। कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे सर्व विश्वस्त डॉक्टर, रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचारी या सर्वांचं स्वागत करतो। प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांचं स्वागत करतो आणि सुरुवातीला मी विनंती करणार आहे डॉक्टर सूरज पवार यांना की त्यांनी या सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं। मी डॉक्टर सूरज पवार यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय आरोग्यमंत्री नामदार राजेशजी टोपे यांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं। कोल्हापूर कॅन्सर सेंटर आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं राज्याचे आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत। गेली 2 वर्ष संपूर्ण महाराष्ट्र किंवा संपूर्ण देश कोरोनाशी लढतोय आणि कोरोनाच्या या काळामध्ये सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय स्टाफ यांना आपण कोरोना योद्धा म्हणतो। पण आजच्या या कार्यक्रमासाठी डॉक्टर राजेश टोपे यांच्या माध्यमातून कोरोना विरुद्धच्या लढाईतील सरसेनापती आपल्या सोबत आहेत।
ज्या पद्धतीनं नामदार टोपे यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळली, नियंत्रणात आणली आणि त्यामुळेच महाराष्ट्रासारख्या प्रचंड मोठ्या लोकसंख्येच्या राज्यातही आपल्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतून आता मुक्तता मिळते. स्वतःची वैयक्तिक दुःख, वैयक्तिक कारणं बाजूला ठेवून कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये डॉक्टर टोपे सक्रिय आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळेच आज महाराष्ट्रामध्ये एक आशादायी चित्र निर्माण झालेलं आहे. त्याचं नक्कीच श्रेय टोपे सरांना द्यावं लागेल. यानंतर मी विनंती करतो डॉक्टर रवींद्र हत्तरकी यांना की त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांचं स्वागत करावं, सन्मान करावा. डॉक्टर रवींद्र हत्तरकी, आपल्याला विनंती आहे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करावा. डॉक्टर योगेश अनाप यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय आमदार जयंतजी आसगावकर यांना सन्मानित करावं, त्यांचं स्वागत करावं. डॉक्टर योगेश अनाप यांच्या हस्ते आमदार आसगावकरजी यांचं स्वागत. डॉक्टर किरण बागुल यांना विनंती आहे की त्यांनी माननीय आमदार PN पाटील साहेब यांचं स्वागत करावं. डॉक्टर किरण बागुल सर, कृपया आपण व्यासपीठावरती यावं. जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय आमदार PN पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी डॉक्टर किरण बागुल यांना करतो. डॉक्टर पोखरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर पोखरकर सरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यावं आणि सन्माननीय आमदार प्रकाश आवाडे साहेब यांचं स्वागत करावं, सन्मान करावा. माननीय प्रकाश आवाडे यांचं स्वागत केलं जाते डॉक्टर पोखरकर यांच्याकडनं. यानंतर विनंती करतो डॉक्टर पराग वाटवे यांना की त्यांनी आमदार राजेश पाटील साहेब यांचं स्वागत करावं, त्यांचा सन्मान करावा. डॉक्टर पराग वाटवे यांच्या हस्ते आमदार राजेश पाटील यांचं स्वागत करण्याची विनंती करतो. विश्वस्त डॉक्टर संदीप पाटील यांना विनंती करतो की त्यांनी VB पाटील आणि आदिल फरास यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. विश्वस्त डॉक्टर संदीप पाटील सर यांना विनंती आहे की त्यांनी VB पाटील साहेब आणि आदिल फरास यांचंही स्वागत करून त्यांना सन्मानित करावं. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीनं आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा व्यासपीठावरील सर्वांचं आणि आपल्या सर्वांचं स्वागत. टोपे सर, मगाशी आपण येण्यापूर्वी आम्ही सांगत होतो की कोणत्याही राज्यासाठी, शहरासाठी अशा पद्धतीची कॅन्सर हॉस्पिटल वाढणं ही काही चांगली गोष्ट नाही. म्हणजे वर्सा HD हे आत्ता जे आपण एका नवीन मशीनचा लोकार्पण करतोय, या मशीनची अत्यंत अचूकता आहे. अधिक अचूक, अधिक वेगवान, अधिक सुरक्षित आणि अधिक प्रभावी उपचार करणारं, कॅन्सर रुग्णांना वरदान ठरणारं असं हे मशीन आहे. पण आम्ही असं म्हटलं की ह्या मशीनचा कमीत कमी वापर व्हावा ही खरी या राज्याची गरज आहे. कारण कोणताही आजार, त्यातही कर्करोगासारखा आजार असणं हे सुदृढ आणि निकोप समाज निर्मितीचं लक्षण नाही. पण जर दुर्दैवानं तशी वेळ आली तर अत्यंत आधुनिक उपचार मिळण्यासाठी पुण्या मुंबईसारख्या किंवा परदेशातल्या मोठ्या शहरांमध्ये जायची वेळ येऊ नये यासाठी डॉक्टर सूरज पवार यांनी हे धाडस केलंय. मी याला धाडसच म्हणेन, कारण कोल्हापूर सारख्या एका तसं म्हटलं तर 3 टायर सिटीमध्ये एवढं मोठं कॅन्सर हॉस्पिटल उभं करायचं आणि सुरुवातीला मी म्हटलं असं गेल्या काही वर्षामध्ये जे 33,000 पेशंटचे इथे उपचार झालेले आहेत
त्यापैकी जवळपास 30,000 रुग्णांवरती शासकीय योजनेतून उपचार केले आहेत. त्याच्यातून आपल्याला लक्षात येईल की कोणताही कमर्शियल हेतू न ठेवता खऱ्या अर्थानं रुग्णसेवा व्हावी ही तळमळ आहे. आणि म्हणूनच डॉक्टर सूरज पवार किंवा डॉक्टर रेश्मा पवार आणि त्यांची संपूर्ण टीम ही एका व्रतस्थ भावनेनं काम करते. मगाशी मी म्हटलं त्यानुसार ज्यावेळी 1996 मध्ये डॉक्टर सूरज पवार शिक्षण घेत होते वैद्यकीय शिक्षण, त्यानंतर त्यांना अनेक ऑपॉर्च्युनिटीज संधी होत्या. भारतातल्या कोणत्याही मोठ्या शहरामध्ये किंवा परदेशी जाण्यासाठी त्यांना अनेक ऑफर होत्या, पण ते सर्व नाकारून त्यांनी कोल्हापुरात येऊन कोल्हापूर कॅन्सर सेंटर सुरू करायचं ठरवलं. ज्यावेळी कॅन्सर सेंटरची ह्या इमारतीचा पायाभरणी समारंभ झाला, कोनशिला अनावरण समारंभ झाला, तत्कालीन उपमुख्यमंत्री आर पाटील, त्यानंतर सुद्धा अनेक अडचणींना आव्हानांना तोंड द्यावं लागलं. पण गेल्या 15 वर्षामध्ये कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या माध्यमातून डॉक्टर सूरज पवार, डॉक्टर रेश्मा पवार आणि त्यांची संपूर्ण टीम ही केवळ एकच लक्ष घेऊन काम करते, ते म्हणजे कॅन्सर मुक्त कोल्हापूर, कॅन्सर मुक्त समाज. आपल्या सगळ्यांच्या समोर स्टेजवरती जे बसले आहेत त्यांच्या समोर एक होप एक्सप्रेस नावाची गाडी आहे. म्हणजे मला नेहमी या कॅन्सर सेंटरच्या प्रांगणात प्रवेश करताना एक काहीतरी अशी निगेटिव्हिटी वाटायची, पण आत आल्यानंतर इथल्या सगळ्या स्टाफच्या चेहऱ्यावरती जो एक कॉन्फिडन्स असायचा, जी एक सकारात्मक ऊर्जा असायची, ती बघितल्यानंतर बरं वाटायचं. आणि या होप एक्सप्रेसच्या माध्यमातून एक नवीन आशा तयार केलेली आहे की जर कॅन्सर रुग्ण आमच्यापर्यंत येत नसतील तर आम्ही तुमच्या घरापर्यंत, तुमच्या दारापर्यंत येऊ आणि त्याच्यातून कॅन्सरग्रस्त रुग्णांवरती वेळेवर उपचार करू. ही जी काही एक तळमळ आहे, धडपड आहे, त्याबद्दल डॉक्टर सूरज पवार यांना नक्कीच सलाम केला पाहिजे. म्हणूनच मी आता सुरुवातीलाच विनंती करणार आहे डॉक्टर सूरज पवार यांना की आजवरचा त्यांचा जो काही प्रवास आहे, हे आज जे काही नवीन व्हर्सा HD मशीन घेतलेलं आहे, मोझॅक 3 व्हर्सा HD मशीन, हे मशीन नेमकं काय काम करतं या सगळ्याबद्दल त्यांनी माहिती द्यावी. मी निमंत्रित करतो डॉक्टर सूरज पवार यांना की त्यांनी आपलं प्रास्ताविक व्यक्त करावं. नमस्कार, गुड मॉर्निंग. ऑन्कोप्राईम कोल्हापूर कॅन्सर सेंटर व हत्तरकी हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक वर्सा HD या रेडिएशन मशीनचं लोकार्पण व गडिंग्लज येथे सुरू होत असलेल्या ऑन्कोप्राईम कॅन्सर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष आरोग्य मंत्री सन्माननीय नामदार राजेश टोपे साहेब यांचं सेंटरच्या वतीने व सहृदय कोल्हापूरकरांच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटीलजी यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर उपस्थित सर्वांचे लाडके आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय आमदार PN पाटील साहेब, आमदार प्रकाश आवाडे साहेब, माननीय श्री राजेश पाटील साहेब, माननीय श्री जयंत असगावकर साहेब, मंचावरील सर्व मान्यवर, मंचासमोरील सर्व सन्मान्य व्यक्ती, सर्व क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ मंडळी, पत्रकार बंधू भगिनी, इथे जमलेले आमचे सर्व रुग्ण, त्यांचे नातेवाईक, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. खरं तर आजचा हा कार्यक्रम याच्याबद्दल मला अतिशय आनंद होतोय, कारण हे 2 कार्यक्रम आहेत आजचे. एक आहे तो सर्वात आधुनिक आणि भारतातील पहिलं मोझॅक 3 तंत्रज्ञान असलेलं वर्सा HD रेडिएशन मशीन, ह्याचं आज उद्घाटन होत आहे. आणि त्याचबरोबर गडिंग्लज सारख्या ठिकाणी कोल्हापूर कॅन्सर सेंटर व हत्तरकी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने तिथे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी एक
कॅन्सर सुविधा सुरू होते. कोल्हापूर कॅन्सर ह्याला लवकरच 10 वर्ष पूर्ण होत आहेत, पण त्याची खरी सुरुवात ही 25 वर्षांपूर्वी झाली. जेव्हा मी टाटा हॉस्पिटलमध्ये शिकत असताना मी व माझ्या पत्नी डॉक्टर रेश्मा आम्ही तेव्हाच ठरवलं होतं की या ठिकाणी रुग्णांना खूप वेटिंग आहे, 2-2, 3-3 महिने हे थांबावं लागतं उपचारासाठी, आणि जोपर्यंत त्यांची ट्रीटमेंटची वेळ येते तेव्हा आजार खूप ट्रीटमेंटच्या पलीकडे गेलेला असतो. हे जेव्हा आम्हाला जाणवलं तेव्हा आम्ही ठरवलं की आपल्याला आपल्या भागात जायचं आहे, आपल्या भागातील आपल्या रुग्णांची सेवा करायची आहे, आणि त्यामुळे आम्ही कोल्हापुरात आलो आणि या ठिकाणी सुरुवातीला कॅन्सर सर्जरी करणे, फ्रीलॅन्स करणे, कोल्हापूर, सांगली, मिरज, कराड, सातारा, नॉर्थ कर्नाटका, कोकण ह्या सर्व भागामध्ये जाऊन मी ऑपरेशन्स करायचो. सुरुवातीच्या काळात तर 2 व्हीलरवरून जाऊन मी हे ऑपरेशन्स करायचो. साळेसर इथे आहेत, त्यांना माहिती आहे. पण नंतर जाणवलं की फक्त ऑपरेशन्स नाही तर आपल्याला परिपूर्ण कॅन्सर हॉस्पिटलची गरज आहे. या ठिकाणी इथले जे पेशंट्स होते ते रेडिएशन थेरपीला बाहेरच्या शहरांमध्ये जायचे, 100 किलोमीटर 200 किलोमीटर प्रवास करून रोज रेडिएशन थेरपीला त्यांना यावं लागायचं. सर्वात जवळ म्हटलं तर मिरज किंवा कराडला, पण तिथे ही कोबाल्ट रेडिएशन थेरपी मिळायचं. कोबाल्ट रेडिएशन थेरपीचे खूप साईड इफेक्ट्स असायचे. ऍडव्हान्स लिनियर ऍक्सिलेटर म्हटलं तर त्यांना पुण्याला किंवा मुंबईला जावं लागायचं, आणि गरीब पेशंट जे असायचे त्यांचे खूप हाल व्हायचे. तर असं व्हायचं की मी ऑपरेशन तर करायचो, पण नंतर रेडिएशनला पेशंटला चिठ्ठी लिहून बाहेर पाठवायला लागायचं. मला खूप अस्वस्थ व्हायचं आणि एका अर्थाने मला स्वतःची थोडी लाज वाटायची की आपण ह्या शहरामध्ये रेडिएशन देऊ शकत नाही आपल्या पेशंटला. त्यातून ठरवलं की आपल्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर सेंटरची सुरुवात करायची आहे. पण ते तेवढं सोपं नव्हतं, कारण असं वैयक्तिक लेवलला रेडिएशन थेरपी, ते सुद्धा लिनियर ऍक्सिलेटर आणि परिपूर्ण कॅन्सर हॉस्पिटल, असं माझ्यासमोर एखादं उदाहरण नव्हतं. आणि जेव्हा मी हे करायचं ठरवलं तर कुठली एकही बँक लोन द्यायला तयार नव्हती. आमच्याकडे तेवढं मार्जिन मनी देखील नव्हतं, आणि जवळजवळ 2-2.5 वर्ष आम्ही फिरत होतो सगळ्या बँक्स, नॅशनलाइज बँक, शेड्यूल बँक्स, आमचा प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन जायचो, पण ते लोन द्यायला एकही बँक तयार नसायची. ते म्हणायचे तुमचा प्रोजेक्ट हा वायबलच नाहीये. शेवटी एक छोटी बँक, आमचे ट्रस्टी डॉक्टर संदीप पाटील आम्हाला घेऊन गेले की कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे, आपण प्रयत्न करून बघूया. तर तेव्हा बघूया म्हटलं. तेव्हा आमचे वडील कैलासवासी भास्कर पवार, बापू यांचा खूप पाठिंबा असायचा नेहमी, कारण आमच्याकडे मार्जिन पण एकदम छोटा होता, पैसेच नव्हते. तर कोल्हापूर अर्बन बँकला आम्ही गेलो, त्यांना तेव्हा रिक्वेस्ट केली. छत्रपती शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी सुरू केलेली ही सामाजिक बांधिलकी जपणारी ही बँक, असं आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलं की आमचा पण सामाजिक ध्येय आहे, गरीब लोकांसाठी आपल्याला कॅन्सर हॉस्पिटल सुरू करायचे आहे आणि आम्हाला लोन लागणार आहे. आणि एक शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही खूप इमोशनल त्यांना अपील केलं की आम्हाला लोन पाहिजे कॅन्सर हॉस्पिटलसाठी. आणि ते एक अपील लेटर त्यांच्या पुढे देऊन ठेवून आम्ही निघून आलो. आम्हाला वाटलं बहुतेक आता इथे सुद्धा रिजेक्शन होणार आहे, पण आमच्या आश्चर्यासाठी असं आणि इतकं आम्हाला आनंद वाटला की 4 दिवसानंतर आम्हाला होकार मिळाला. त्यातून मग ही जागा घेतली. ही जागा सुद्धा त्यावेळी स्वस्तात मिळाली होती, गावाच्या बाहेर होती. आणि असं करत करत हळूहळू हे कॅन्सर हॉस्पिटल नावारूपाला आलं. नंतर मोठ्या नॅशनलाइज बँक्स पण आल्या आणि हॉस्पिटल सुरू झालं. रेडिएशन मशीन सुरू झालं. पहिले 2-3 महिने हळूहळू. नंतर लक्षात आलं की बँकेचे हप्ते तटायला लागले, कारण आमच्या लक्षात नव्हतं की एवढं मोठं सेंटर सुरू करायचं तर सुरुवातीला वेटिंग पिरियड असतो, आणि हे सगळं करण्यामध्ये आमचं MBBS, MS, कॅन्सर सर्जरीचं जे ट्रेनिंग पिरियड असतं त्याच्यामध्ये हॉस्पिटल कसं चालवायचं, सुरू करायचं ह्याचं शिक्षण आम्हाला कधी दिलं गेलं नव्हतं. तर बँकेचे हप्ते तटायला लागले तेव्हा आम्हाला सगळं आठवायला लागलं. आमचे मित्र जेव्हा आम्ही चालू करण्यामध्ये लागलो तेव्हा मित्र सांगायचे की अरे तू असं करू नकोस, तू सर्जन आहेस, तू फक्त ऑपरेशन कर. बरेच मित्रांनी सांगितलं की हे अशा भानगडीत पडलं तर तो रस्त्यावर येणार, डॉक्टर सूरज पवार, त्यांना सांगा, सावध करा. ह्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या. आणि त्यावेळेस अशी गोष्ट घडली की आम्ही खूप अडचणीत होतो, बँकेचे हप्ते भरू शकत नव्हतो. तेव्हा एक इंग्लिश पुस्तक आहे अल्केमिस्ट, पाब्लो कोएल्होचं, त्याच्यामध्ये एक वाक्य आहे की इफ यू विश समथिंग फ्रॉम युअर हार्ट द होल युनिवर्स कन्नाइव्स टू मेक इट हॅपन. त्याच्यापेक्षा फेमस शाहरुख खानचा डायलॉग आहे की
अगर कोई चीज दिल से चाहते हो तो पूरी कायनात तुम्हें मदत करते है. तर असं झालं की आम्हाला त्यावेळेस याची प्रचिती आली की आम्ही एका कोपऱ्यामध्ये होतो की काहीच करता येत नाही, बँकेचे हप्ते तटले आणि अचानक त्यावेळेस सरकारच्या योजना सुरू झाल्या. त्यावेळेस राजीव गांधी योजना होती, आता ते महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. त्या योजना सुरू झाल्या आणि अचानक भरपूर पेशंट्स यायला लागले आणि आमचं सेंटर ज्या उद्देशाने सुरू केलं होतं ते आम्ही ती सेवा पुरवू शकलो आणि योजनेतनं फंड्स यायला लागल्याने तर कसं बसं आम्ही ते हप्ते आमचे सुरू झाले. तर सांगायचा मुद्दा असा की आमचं ज्या उद्देशाने जे सुरू केलं होतं ते उद्देश आम्ही साध्य करू शकलो. आता 10 वर्ष झालेले आहेत. नवीन टेक्नॉलॉजी आली आहे. आमचं कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये हेच उद्देश आहे की जरी गरीबातला गरीब पेशंट असला तरी त्याला चांगल्यातली चांगली ट्रीटमेंटच मिळाली पाहिजे. गरीब पेशंट आहे म्हणून त्याला कॉम्प्रोमाइज ट्रीटमेंट मिळणे हे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आमच्या फिलॉसॉफीमध्येच लेटेस्ट रेडिएशन थेरपी मशीन हे जे मशीन आहे त्याची टेक्नॉलॉजी अशी आहे की 1 मिलीमीटर पर्यंत स्मॉल ट्युमर सुद्धा आपण रेडिएशनने नष्ट करू शकतो. ब्रेनमध्ये 1 मिलीमीटर ट्युमर असेल तर पूर्वी सुद्धा त्याचं स्कल कवटी उघडून त्याला ऑपरेशन करून ते काढावं लागायचं. आता ह्या मशीनद्वारे ते ट्युमर आम्ही स्टिरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरीने नष्ट करू शकतो. त्याचबरोबर लाईव्ह 4D सीटी स्कॅन आहे. म्हणजे आपण 2D 3D हे आपल्याला माहिती आहे, 2 डायमेन्शन 3 डायमेन्शन, हे 4 डायमेन्शन म्हणजे लाईव्ह इनबिल्ट सीटी स्कॅन त्या मशीनमध्ये आहे की रेडिएशन देत असताना आम्ही प्रत्यक्ष सीटी स्कॅनवरती बघू शकतो की ते रेडिएशन अचूक बसतंय की नाही. आणखी एक स्पेशल फीचर आहे की श्वासोश्वास घेताना छातीमध्ये पोटामधले अवयव हलतात आणि ते अवयव हलताना रेडिएशनमध्ये मिस होऊ शकतात. म्हणून आपण पूर्वीच्या मशीनने एक्स्ट्रा एरिया कव्हर करायचो की श्वासोश्वासने अवयव हल्ला तर तो एरिया एक्स्ट्रा कव्हर करायला लागायचा. तर ह्या रेडिएशन मशीनमध्ये ऍक्टिव्ह ब्रिदिंग कोऑर्डिनेटर टेक्नॉलॉजीमुळे बरोबर ते ट्युमर टार्गेट केलं तर ते श्वासोश्वासाबरोबर सुद्धा रेडिएशनचे बीम्स हलतात. त्यामुळे एक्स्ट्रा रेडिएशन द्यावं लागत नाही, त्याचे साईड इफेक्ट्स कमी होतात आणि चौपट वेगाने रेडिएशन देता येतं. त्यामुळे पूर्वी जसं 4 ते 6 आठवडे रेडिएशन द्यावं लागायचं रोज, तर ते एका आठवड्यामध्ये काही कॅन्सरमध्ये आपल्याला ते कव्हर करता येऊ शकतं. हे एवढे ॲडिशनल फीचर्स आहेत. आपण प्रथम पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त रेडिएशन्स नाही, सर्जरीमध्ये सुद्धा रोबोटिक सर्जरी टेक्नॉलॉजी आणलेली आहे आणि जे काही लेटेस्ट आहे आपण त्याचा बेनिफिट पेशंटना देत असतो. आणि मगाशीच चारुदत्त जोशी यांनी सांगितलंय की कसा हा फायदा जास्तीत जास्त गोरगरीब पेशंटना आपण योजनेमार्फत देतोय. दरवर्षी आपल्याला सरकारचे गोल्ड मेडल प्रशस्ती पत्रक हे सर्टिफिकेट कलेक्टर मार्फत मिळत असतं. कारण आपण महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत जास्तीत जास्त रुग्णांना फायदा देत असतो. आणि त्याचबरोबर टोपे साहेब आपल्याला दरवर्षी 0 ग्रीव्हन्सेस म्हणजे 0 तक्रारी आपल्या हॉस्पिटलवरती आहेत. त्यामुळे यावर्षी देखील आपल्याला गोल्ड मेडल सर्टिफिकेट सरकारतर्फे मिळालेलं आहे. आणि लवकरच आपण गडिंग्लजचा प्रोजेक्ट सुरू करत आहोत, त्याबद्दल डॉक्टर रवींद्र हत्तरके बोलतीलच. पण शेवटी मी एवढंच सांगेन की ही संपूर्ण आमची कोल्हापूर कॅन्सर सेंटरची जी टीम आहे हे रुग्णसेवेमध्ये पूर्ण आम्ही स्वतःला इमर्स करून घेतलेलं आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा याच मापदंडाने आम्ही इथे या ठिकाणी सर्वजण काम करत असतो. एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद डॉक्टर सूरज पवार. आता सरांनी त्या व्हर्सा HD हे जे काही नवीन मशीन आहे त्याचे काय फायदे होणार आहेत, ते कसं काम करणार आहे याबद्दल सांगितलं. त्यातला तांत्रिक भाग बाजूला ठेवला तरी आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की काळानुसार बदल स्वीकारत कोल्हापूर कॅन्सर सेंटरनं आणि डॉक्टर सूरज पवार यांनी रुग्णांच्या सेवेसाठी किंवा रुग्णांना जास्तीत जास्त बेनिफिट मिळावेत यासाठी मनापासून प्रयत्न केले आणि म्हणूनच आज त्याच्यातला एक पुढचं पाऊल टाकलं जाते. जसं त्यांनी सांगितलं की कधी काही मी 6-7 वर्षापूर्वी मला आठवतंय इमेज गायडेड रेडिएशन थेरपी याबद्दल सुद्धा मी सूरज पवार सरांचा एकदा इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्यावेळी मी म्हटलं होतं की किती वेगवेगळ्या पद्धतीनं या कॅन्सरच्या क्षेत्रामध्ये संशोधन सुरू आहे. आज त्याचा टप्पा आणखीन एक पुढं आलेला आहे. आता इमेज गायडेड रेडिएशन थेरपीच्या पुढं हे व्हर्सा HD मशीन आलेलं आहे. सर स्वतः रोबोटिक सर्जन आहेत. रोबोटिक सर्जरी हे भयंकर इंटरेस्टिंग प्रकरण आहे. खरं तर कुठलीही सर्जरी इंटरेस्टिंग असत नाही, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये डॉक्टरांचं जे काही स्किल आहे
आणि ज्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम अशी रोबोटिक सर्जरी डॉक्टर सूरज पवार यांनी केलेली आहे, मला वाटतं त्याच्यासाठी केवळ पॅशन असावी लागती. पैसे आहेत किंवा पैसे मिळवायचे आहेत म्हणून कुठलंही हॉस्पिटल चालत नाही, तर त्याच्यामागे डॉक्टरांची तळमळ असावी लागती, नवीन काहीतरी करण्याची इच्छा असावी लागती. आणि म्हणूनच आज या ठिकाणी हे वर्सा HD मशीन सुरू झालेलं आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आदरणीय राजेशजी टोपे साहेब यांना विनंती करणार आहे की त्यांनी रिमोट कंट्रोलद्वारे या नव्या मशीनचं औपचारिक उद्घाटन आणि लोकार्पण करावं. मी त्यांच्या हाती हा रिमोट देण्याची विनंती करतो. रिमोटद्वारे या मशीनचं उद्घाटन होईल आणि त्यानंतर या मशीनची एक माहिती देणारी फिल्म प्ले होईल. या दोन्ही स्क्रीनवरती आपल्याला हे मशीन दिसेल. मोझॅक 3 वर्सा HD मशीनचं लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांवरती कोल्हापूर अधिक कॅन्सर प्रभावी उपचार सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी झालंय मोझॅक 3 टेक्नॉलॉजीसह भारतातलं पहिलं वर्सा HD रेडिएशन थेरपी मशीन. एक असं मशीन जे वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक आणि एकमेवाद्वितीय आविष्कार आहे. या मशीनमुळे कॅन्सरवरील उपचार प्रणालीत एक नवी क्रांती झालीय. या मशीनद्वारे 4D लाईव्ह सिटी स्कॅन तंत्रज्ञानाच्या आधारे रेडिएशन उपचार होत असल्यानं अधिक अचूकता येते आणि प्रभावी परिणाम मिळतात. शरीरातील अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या भागातही नेमकेपणानं रेडिएशन करण्यासाठी हे मशीन उपयुक्त ठरतं. अगदी 6 मितीय म्हणजे 6D पोझिशनिंग सिस्टीम मुळे सूक्ष्म स्वरूपातील अचूकता साध्य करता येते. श्वासोच्छवास घेताना होणाऱ्या हालचाली गृहीत धरून कॅन्सर बाधित पेशींना अचूक रेडिएशन देणारी यंत्रणा या मशीन मध्ये आहे. त्यामुळे शरीरातल्या चांगल्या आणि सुदृढ पेशींना कसलाही धोका पोचत नाही. स्टिरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरीद्वारे मेंदूतील 1 मिलीमीटर इतक्या लहान आकाराच्या ट्यूमरवर यशस्वी उपचार करणं आता शक्य आहे. या मशीनमुळे रेडिएशनचे उपचार 4 पट वेगानं करता येतात. त्यामुळे सुमारे 6 आठवडे घ्यावी लागणारी रेडिएशन थेरपी अवघ्या 1 आठवड्यात पूर्ण होते. हेड अँड नेक, ब्रेन अँड स्पाइन, लंग्स, ब्रेस्ट, प्रोस्टेट आणि अन्य प्रकारच्या कॅन्सरवरील रेडिएशन थेरपीसाठी हे मशीन प्रभावीपणे काम करतं. उपयुक्तता, कार्यक्षमता, वेग, अचूकता, सुरक्षा आणि आत्मविश्वास अशा सर्व पातळ्यांवर मोझॅक 3 वर्सा HD मशीन अत्यंत प्रभावीपणे काम करतं. कॅन्सर उपचारावरील सर्वात प्रगत आणि अचूक रेडिएशन थेरपी देणारं मोझॅक 3 वर्सा HD मशीन आता कोल्हापूर कॅन्सर सेंटरद्वारे रुग्णसेवेत कार्यान्वित होत आहे. अगदी थोडक्यामध्ये या मशीनची माहिती देण्याचा हा प्रयत्न होता. कॅन्सर या शब्दाबद्दल जो आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जो एक भीतीचा भाव आहे तो इथून पुढच्या काळामध्ये कमी व्हावा यासाठी डॉक्टर सूरज पवार आणि त्यांची संपूर्ण टीम काम करते. आणि म्हणूनच त्यांच्या या इन्स्टिट्यूटचं ब्रीदवाक्य आहे की कॅन्सर विरुद्धची लढाई आपल्याला जिंकायची आहे. आणि या लढाईमध्ये आपल्या सगळ्यांचं जसं काही आपल्याला यथाशक्ती असेल ते योगदान हवंय. कारण कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत आणि विशेषतः गेल्या काही वर्षामध्ये लहान मुलांच्या कॅन्सरमध्ये प्रमाण वाढतंय ही सुद्धा गंभीर बाब आहे. 2च दिवसापूर्वी ज्यावेळी डॉक्टर सूरज पवार यांच्याशी बोलण्याचा योग आला त्यावेळी त्यांनी सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधी काही आपण म्हणायचो की शिरोळ तालुक्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढतंय, पण आता त्याच्या बरोबरीनं जेव्हा कोल्हापूर कॅन्सर सेंटर जिल्हा परिषद यांनी एक संयुक्तरित्या अभ्यास केला तेव्हा हातकणंगले तालुक्यामध्येही कॅन्सरचं प्रमाण वाढतंय ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. आज आरोग्यमंत्री टोपे सर इथं उपस्थित आहेत, त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचणं आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण का वाढतंय याच्याबद्दल राज्य शासनाच्या पातळीवरती सुद्धा आता विचार करून उपाययोजना करण्याची गरज आहे. केवळ कोल्हापूर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातही. कारण जो आजार जीवघेणा म्हणून ओळखला जातोय ज्या आजाराबद्दल अजून प्रचंड भीती आहे, अजूनही कॅन्सर म्हटल्यानंतर माणूस गर्भगळीत होतो, अशा कॅन्सरला रोखण्यासाठी मूलभूत काय उपाययोजना करता येतील याचा विचार केला पाहिजे.
आजच्या या एक प्रकारे विचार मंथनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत आमदार प्रकाश आवाडेजी. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं शुभेच्छापर आणि एकूणच या सगळ्या आरोग्य यंत्रणेच्या बद्दलचं मनोगत व्यक्त करावं. आमदार प्रकाश आवाडेजी. महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये पहिल्यांदा आलेल्या वर्षा एचडी ही अचूक कॅन्सरवर रेडिएशन थेरपीद्वारे उपचार करणारं पहिलं मशीन भारतामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये इथं आलं. ते डॉक्टर सूरज पवार यांनी या ठिकाणी आणलं आणि या मशीनचा लोकार्पण करण्याच्यासाठी मुद्दा म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्याचे अतिशय कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय असे आरोग्यमंत्री आणि ज्यांचा चेहरा महाराष्ट्रात माहीत नाही असं क्वचितच कोण असेल, इतकं सातत्यानं लोकांच्या बरोबर संवाद साधून गेल्या 2 वर्षांमध्ये या कोरोनाच्या महामारीवर मात करण्याच्यासाठी म्हणून रात्रंदिवस काम करणारे राज्यातले एक प्रभावी आरोग्य खात्याचे मंत्री आणि आमचे मित्र माननीय राजेशजी टोपे. या कार्यक्रमाला ज्यांनी आमच्या मित्रांना माननीय मंत्री महोदयांना बोलवले ते डॉक्टर सूरज पवार, डॉक्टर रवींद्र हातकर्णी, डॉक्टर स्वप्नील हुपरीकर, सगळेच त्यांचे या युनिटमध्ये काम करणारे सगळे सन्माननीय सहकारी. या कार्यक्रमाला मुद्दा म्हणून उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी आणि एक ज्येष्ठ आमदार, जिल्ह्याचे माजी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय आमदार PN पाटील साहेब, सन्माननीय आमदार असेगावकर सर, सन्माननीय आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष आणि आमचे तरुण मित्र राहुल पाटील सडोलीकर, इथं मंचकावर उपस्थित असलेले आमचे आणखी एक चळवळीतील मित्र माननीय VB पाटील साहेब, फराज साहेब, सगळीच मंचकावरचे सन्माननीय मान्यवर बंधू भगिनी, डॉक्टर मिसेस पवार आणि इतरही सगळे या युनिटशी संलग्न असलेले सगळे सन्माननीय डॉक्टर, उपस्थित बंधू भगिनी, पत्रकार मित्र, चरुदनची सगळ्यांची नावं घ्यायला पाहिजेत. सगळा उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि बंधू भगिनींनो, मला आनंद होतोय भारतातलं टू दी पॉइंट अचूक कॅन्सरवर उपचार रेडिएशन थेरपीच्या द्वारे करणारं मशीन आज भारतात पहिल्यांदा आमच्या कोल्हापुरात आलं आणि त्याच्या उद्घाटनाच्यासाठी एक अतिशय चांगले पाहुणे आम्हाला मिळाले. राजेश टोपेंच्या सारखे जे मंत्री ह्या कोरोनावर मात करायच्यासाठी लागेल ते करायची तयारी ठेवून रात्रंदिवस त्यांनी प्रयत्न केला. केंद्र आणि राज्य ह्याचा समन्वय ठेवून अतिशय उत्तम पद्धतीनं गावागावामध्ये, शहरामध्ये सगळ्यांच्यामध्ये जागृती निर्माण करून त्या महामारीला हटवण्याच्यासाठी काम केलं. पहिली साथ आली, दुसऱ्यांदा आली आणि तिसऱ्यांदा ती यायच्या आधीच परत पाठवून द्यायचं काम केलं. ते आमचे मित्र राजेशजी टोपे यांचे मी मनापासून सुरुवातीला या कार्यक्रमाला आल्याबद्दल स्वागत करतोय. खरं म्हणजे आज महाराष्ट्रातल्या, मी आता कुणावर टीका करत नाही भैया, पण एक सत्य सांगतो, महाराष्ट्रातल्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या पासून साध्या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला माहिती असलेला एकच चेहरा आहे, तो म्हणजे राजेश टोपेंचा. कारण प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न, या कोरोनावर आपल्याला मात करायचा याच्यासाठी सातत्यानं सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न रोज ते करत राहिले आणि त्यातनं बऱ्यापैकी आत्मविश्वास लोकांचा वाढत गेला. काय करायला पाहिजे हे समजत गेलं आणि त्यातनं आपण बाहेरही पडू. मनापासून आज इथं आपलं स्वागत करताना मला आनंद होतोय. आज डॉक्टर पवार साहेबांचं मी मनापासून कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या सौभाग्यवती, त्यांचे सहकारी डॉक्टर, त्यांनी 10 वर्षाच्या पूर्वी कॅन्सरवर ट्रीटमेंट करायचं, हॉस्पिटल सुरू करायचा निर्णय घेतला आणि बघता बघता हे कोल्हापूर कॅन्सर सेंटर उभं राहिलं. त्यावेळच्या काळामध्ये थोडं बाजूला असलेलं
थोडं इथं जायला यायला लोक येतील का अशा पद्धतीची चर्चा असलेलं आहे. पण नंतर सगळ्या कॅन्सरग्रस्त पेशंटला हे माझं हॉस्पिटल आहे हा विश्वास निर्माण करून देणारं, तेवढ्याच आत्मीयतेनं उपचार करणारं असं हे हॉस्पिटल केवळ कोल्हापूर नाही तर या पश्चिम महाराष्ट्रातल्या आसपासच्या सगळ्या जिल्ह्यातलं एक महत्वाचं केंद्र ठरलं. जसं डॉक्टर पवार साहेबांना मी मोठं भाषण करणार नाही, पण एक दोघांना विनंती करणार आहे. माननीय मंत्री महोदयांना आणि डॉक्टर सूरज पवारांना आणि मी थांबणार आहे. डॉक्टर साहेब, जसं आपण पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये कॅन्सर सेंटर सुरू केलं आणि सर्वसामान्य कॅन्सरग्रस्त रुग्णांना त्यांना आधार दिला, त्यांना विश्वास दिला की आपण यातनं बरं होऊ शकतो. कॅन्सर झाला म्हटलं की 50% पेशंट गांगरूनच जातो, तो भीतीनंच अर्धमेला होतो आणि ट्रीटमेंट चांगली मिळाली तरी त्याला विश्वास राहत नाही की आपण यातनं बाहेर पडू. पण हे अत्यंत अद्यावत अशा पद्धतीच्या सगळ्या उपचाराची आपण या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उपलब्धता करून दिली. होप एक्सप्रेस सारखी आपण व्हॅन गावागावामध्ये फिरून लोकांना कॅन्सर हॉस्पिटलपर्यंत जे येत नाहीत त्यांच्यासाठी व्हॅन त्यांच्या गावागावात नेऊन फिरून तुम्हाला कॅन्सर झाला की नाही हे उपचार कसं घ्यायचं याची उपलब्धता करून दिली. पण माझी एक विनंती आहे सबल्या, माननीय मंत्री महोदय आपल्यालाही विनंती आहे आणि डॉक्टर पवार साहेबांना आहे, आपण अचूक उपचार करणारं इथं उपचाराचं मशीन आणलंय. अचूक उपचार रेडिएशन यापूर्वी सुद्धा होतं, पण ते पसरून राहायचं. एक त्या एफेक्टेड कॅन्सरचा एक जंतू मारायसाठी आसपासचे चांगले कितीतरी त्याच्यावर त्याचं रेडिएशनचा परिणाम व्हायचा आणि तेही मारायचे. पण आता टू दी पॉइंट उपचार आहे, आता तेवढंच मारता येणार आहे. त्यासाठी आता पुढं आहे. पण कॅन्सर डिटेक्ट व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी अजून एक पाऊल कोल्हापुरात पुढे जायला पाहिजे. आहेत 1-2 मशीन आलेत, मला वाटतं डॉक्टर मुंड 1-2 आलेत तिथं, आता कुणाचे आणि काय याच्यापेक्षा आलेत. पण माझं म्हणणं हे सगळं इथं कोण मशीन आणलं कोण नाही, पण ह्याच्यात खरा बॉटलनेक जर कुठं असेल, खरी अडचण जर काय असेल तर याच्यामध्ये एसडीजी इथं उपलब्ध कसं होणार हा विषय भय आहे. एसटीजी हा उपलब्ध करायचं सेंटर फक्त मुंबईत आहे, एकच आहे. आणि मुंबईतनं ते कुठेही आणायचं झालं तर दोन तासाला त्याची क्वांटिटी निम्मी होत्या. व्हीबी साहेब, तुम्हाला ते इथं कोल्हापुरात आणायचं झालं 1 तासाचा स्पॅन धरला तर ते 8 पट म्हणजे 4 पट मागवायला लागतं. त्यावेळी इथं सिंगल पट तयार होतं. प्रचंड महाग औषध आहे. दर 2 तासाने तुम्ही 2 लिटर घेतला तर 2 तासानं 1 लिटर राहतं. आणि ते पेशंटच्या अंगात शरीरात सोडल्याशिवाय त्याला कॅन्सर झाला की नाही हे डिटेक्टच करता येत नाही. दुसरी आज थेरपी काय नाही. ह्या देशामध्ये कॅन्सर झालंय की नाही हे शोधायला, कॅन्सरवर उपचार करायचं अत्यंत आधुनिक आपण यंत्र इथं आणलं. त्या उपचाराची उपलब्धता आता जिल्ह्यात आसपासच्या जिल्ह्यात पेशंटना होणार आहे. पण त्याचं डिटेक्शन सेंटर चांगलं व्हावं याच्यासाठी इथं एसडीजी मी माननीय मंत्री महोदयांना आज विनंती करेन की आज आपण जाहीर करावं कोल्हापूर कॅन्सर सेंटरला एसडीजी केंद्र सुरू करायला काय लागेल ते सहकार्य करायचं आपण जाहीर करा. केंद्राकडनं काय लागेल ते आणतो मी. केंद्राकडनं आपण शिफारस करा, केंद्रातनं काय लागेल ते भया तुम्ही आणि मी जाऊया आणि तिथनं मंजूर करून आणूया. कारण केंद्राची सुद्धा याच्यात मदत लागणार आहे. केंद्राची मदत आपण जाऊन आणू. तुम्ही राज्यातनं इथं मान्य करा आणि राज्यातनं शिफारस करा, कारण हे अत्यंत आवश्यक आहे. मुंबईहून इथं यायला ते 1/4 होतं औषध आणि त्याची किंमत फार आहे. त्याची किंमत तुम्ही जर बघितली तर एका रेडिओ म्हणजे त्याची एक जे काही फिल्म काढतात त्याची किंमत 15,000 20,000 पासून सुरू होती पुण्यात. मग इथे मिनिमम 30-40 हजारच्या पुढे जाईल केवळ डिटेक्शनला. सर्वसामान्य लोकांना ते परवडत नाही. भैया माझी विनंती आहे, जसं हे एसडीजी मॅन्युफॅक्चरिंग सेंटर करा म्हणतो तसंच महात्मा फुले योजनेमध्ये हे डिटेक्शनचा सुद्धा समावेश व्हावा.
भैया माझी विनंती आहे, डिटेक्शनचं हे संशोधन करायचं, त्याला एखाद्या पेशंटला कॅन्सर झाले की नाही तपासायला 30-40 हजार रुपये खर्च जातो. तेवढा सर्वसामान्य नागरिक करायला असत नाही त्याची परिस्थिती. त्यामुळं त्याला महात्मा फुले योजनेतनं लाभ द्यावा. आणि डॉक्टर साहेबांनी आता जो उल्लेख केला शिरोळ हातकर्डी तालुक्यामध्ये याचा आहे. शिरोळ हातकर्डी तालुक्यातला कष्टकरी वर्ग मोठा आहे भैया, त्यामुळं आमच्याकडे मोठा आहे. आमच्यात राबणारा वर्ग आहे, रात्रदिवस राबणारा आहे. त्यासाठी आम्हाला जे लागेल ते करायची मदत करा. आणि डॉक्टर पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजीच्या आयजीएम हॉस्पिटलमध्ये ज्या हॉस्पिटलचं पुनर्जीवन डॉक्टर टोपे साहेबांनी केलं हे सांगायला मला मनापासून आनंद होतो. आत्ता 200 बेडचं हॉस्पिटल आहे, ते चकाचक करायसाठी 18 कोटी रुपये मंजूर केले. इचलकरंजीच्या आयजीएम हॉस्पिटलच्या 200 बेडचं अतिशय अद्ययावत असं हॉस्पिटलची रिपेरी, तिथं लागणारं सगळं चांगलं करायसाठी आणि त्यांचं रेसिडेन्शियल क्वार्टरसाठी 18 कोटी रुपये माननीय राजेश टोपे आणि माननीय अजितदादा पवार साहेबांनी दिले. या दोघांनी बसून जसं पाहिजे तशी ऑर्डर काढून त्यांनी पैसे द्यायचा निर्णय झाला. टेंडर निघालं, ते काम सुरू आहे. माझी आपल्याला विनंती आहे भैया, आपण एवढं चांगलं करार आहे, तिथं 300 बेडचं हॉस्पिटल करायचा आदेश तुम्ही दिला. काही तांत्रिक खेळ अधिकारी करत असतात, त्यांना जरा सुनवा, जरा लवकर मागवून घ्या. 300 बेडचं ते करूया. आणि तिथं 5 ऑपरेशन थिएटर करायला लावलं अद्यावत. जे एनआरडी तुमच्या अॅग्रेडेशनला जे लागतं, इंटरनॅशनल अॅक्रेडिटेशनला जे लागतं, त्या साईजचे ऑपरेशन थिएटर्स, त्या साईजचे इक्विपमेंट सगळे बसवून तिथं ते आम्ही करायला लागलोय. त्याला अधिकाऱ्यांना जरा मदत करायला सांगा. ते चाकोरीच्या बाहेर जात नाहीत. भैया एवढं पारदर्शी तुम्ही ते काम केलंय. ते ऍक्च्युली जे टेंडर निघालं होतं त्याची जी कॉस्ट होती, तिथं टेंडरची कॉस्ट होती त्याच्यापेक्षा 3 कोटी रुपयानं कमीनं टेंडर गेले. 3 कोटी रुपये कमीनं. ते 3 कोटी रुपये तुम्ही बाकीच्या कामात वापरा म्हणून सांगितलं, आपल्याला अडचण नाही. ते 3 कोटी त्या आयजीएमच्या इतर चांगलं ऑपरेशन थिएटर, चांगलं हॉस्पिटल करायला वापरायला सांगा. आणि पवार साहेबांचं सुद्धा 1 युनिट त्या आयजीएम मध्ये आणायसाठी विनंती करायला आलोय पवार साहेब मुद्दा म्हणून. मी तिथं 5 ऑपरेशन, ते एक आर्थोचा आहे, एक न्यूरोसर्जन आहे, एक मेंदूचा आहे, जनरल ऍक्सिडेंट आहे, सगळ्या नमुनेचे ऑपरेशन थिएटर. त्यात आता आपलं एक कॅन्सरचं आलं की लोकांना, शिरोळ हातकर्डीच्या लोकांना फार मोठं सोय होणार आहे. त्याच्यावर आजच्या या कार्यक्रमाचं फलित त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचणार आहे. जे सर्वाधिक रुग्ण देशामध्ये आहेत, हे केवळ भैया कोल्हापूर सांगली हे महाराष्ट्रातला आकडा नाही, देशामध्ये सर्वाधिक रुग्ण कॅन्सरचे शिरोळमध्ये आहेत असं होतं. आणि आता ते शिरोळ हातकर्डी झालं. त्यामुळं तिथं ह्याची सोय कशी करता येईल या दृष्टीनं जरूर आपण प्रयत्न करावेत, आदेश द्यावेत. आम्ही आहोत. मला मनापासून आनंद होतो की या राज्यात खऱ्या अर्थानं केंद्र इतकं प्रचंड पैसा या आरोग्यावर खर्च करायला लागले. आणि त्याचा खरा विनियोग कुठं होत असेल तर महाराष्ट्रात होतो. सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन प्रत्येक गावागावामध्ये ते पैसे कसे आणता येईल, त्यातनं काय डेव्हलपमेंट करता येईल, हे करायला सुद्धा एक व्हिजन असलेला त्या ठिकाणी नेता लागतो. तो आमचं राजेश टोपेच्या रूपानं महाराष्ट्राला मिळालेला आहे. त्यामुळं मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतोय, त्यांच्या कामाचं अभिनंदन करतोय. इथं आल्याबद्दल धन्यवाद देतो. डॉक्टर पवार साहेबांनाही देतो. अवघड काम आहे. एवढं मोठं अद्ययावत मशीन आणायचं ते देशात कुठं नाही. ते महाग असतं, कोण भानगडीत पडत नाही, पण धाडस करून आणलं. त्याला आता डिटेक्शनचं मशीन सुद्धा एसडीजीच्या मॅन्युफॅक्चरिंग सेंटरसह, एसडीजी मॅन्युफॅक्चरिंग इथे चालू झालं तर फक्त या कोल्हापूर कॅन्सर सेंटरला नाही, सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, रत्नागिरी असेल, शेजारचं बेळगाव असेल, या सगळ्या जिल्ह्यातल्या कॅन्सर रुग्णांचं, त्यांचं कॅन्सरचा रोग संशोधनासाठी फार मोठं उपयोग होणार आहे. त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा एवढी विनंती मी डॉक्टर पवार साहेबांनी आणि आजचे प्रमुख मावणे डॉक्टर राजेश टोपे साहेबांना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आवाडी साहेब. यानंतर प्रातिनिधिक मनोगत
व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांच्या वतीनं करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमदार राजेश पाटील यांना. ऑनको प्राईम कोल्हापूर कॅन्सर सेंटर या सेंटरच्या वर्षा HD रेडिएशन थेरपी मशीनच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे एक कर्तव्यदक्ष आरोग्य मंत्री ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून गेले 2-2.5 वर्ष ह्या महाराष्ट्रातल्या सर्व आरोग्याची व्यवस्था सांभाळली असे नामदार राजेश टोपे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय PN पाटील साहेब, आदरणीय जयंत आसगावकर सर, आदरणीय VB पाटील साहेब, ज्यांच्या माध्यमातून हे कॅन्सर सेंटर सुरू झालं, ते हे हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सूरज पवार, डॉक्टर रेश्मा पवार, डॉक्टर योगेश अनप, डॉक्टर पराग वाळवे, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले कोल्हापूर जिल्हा परिषदचे अध्यक्ष आमचे सन्माननीय मित्र राहुल पाटील साहेब, व्यासपीठासमोरील सर्व डॉक्टर्स फ्रॅटर्निटी, त्याचबरोबर पत्रकार, छायाचित्रकार, सर्व या शुभारंभासाठी उपस्थित असलेले सर्व अतिथीगण, 2 मिनिटातच मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे. आज डॉक्टर हत्तरगी साहेबांच्या आणि डॉक्टर पवार साहेबांच्या माध्यमातून चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये गडिंग्लज सारख्या ठिकाणी आपण कॅन्सरची रुग्णांची सेवेसाठी हत्तरगी हॉस्पिटलमध्ये आज सेवा शुभारंभ करत आहात. त्याबद्दल डॉक्टर सुहास पवार साहेबांचं, सूरज पवार साहेबांचं आणि डॉक्टर हत्तरगी साहेबांचं, त्या मतदारसंघाचा एक लोकप्रतिनिधी या नात्याने मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आदरणीय राजेश टोपे साहेबांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून मला हजर राहायला सांगितलं होतं. मला वाटलं होतं की आज गडिंग्लजला शुभारंभ होणार, पण तो शुभारंभ आज कोल्हापूर ह्या जिल्ह्यामध्ये होतोय. माझी राजेश टोपे साहेबांना आणि सूरज पवार साहेबांना विनंती राहील की आपण एक चांगलं स्तुत असं काम ह्या रुग्णांसाठी ह्या जिल्ह्यामध्ये करत आहात. किंबहुना बेळगाव असेल किंवा सांगली, सातारा असेल, ह्या सर्व, सिंधुदुर्ग असेल, ह्या सर्व भागातले रुग्ण आज कोल्हापूर कॅन्सर सेंटरला आपल्याकडे येऊन इथं ट्रीटमेंट घेतात. आपली जी होप एक्सप्रेस आहे, एक आधार देण्याचं माध्यम, लोकांच्या मध्ये कॅन्सरची भीती घालवण्याच्या माध्यमातून आपण जे एक उपक्रम राबवलेला आहात, हे खरंच स्तुत्य आहे आणि त्याचं अनुकरण मला वाटते महाराष्ट्र शासनानं करायला हरकत नाही. अशा मोबाईल व्हॅन्स घेऊन जर आपण ग्रामीण भागामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, कारण का ग्रामीण भागामध्ये जे काय एक भीती असते आणि त्यामुळं प्रामुख्यानं महिलांचं जे ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा गर्भाशयाचं कॅन्सर असेल, त्या पुढे होऊन डिटेक्शनसाठी येत नाहीत किंवा त्या ऐन वेळेला फायनल स्टेजमध्ये ते डिटेक्ट होतं आणि मग त्यावेळेला आपल्या हातातून सगळ्या गोष्टी गेलेल्या असतात. तर मगाशी आवाडे साहेबांनी जसं म्हटलं, तर कॅन्सरसाठी पहिला डिटेक्शन सेंटरसुद्धा हे प्राथमिक आपल्याला जे इथं गरज आहे त्याच्यासाठी सुद्धा आदरणीय राजेश टोपे साहेबांनी त्यासाठी सुद्धा पाठपुरावा करून केंद्राकडनं किंवा राज्याकडनं जे काय ह्यासाठी करता येत असेल ते करण्याचा प्रयत्न करावा. कारण का प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर म्हटलं जातं आणि त्या माध्यमातून जर आपण पहिल्यांदाच डिटेक्शन झालं तर फर्स्ट स्टेजमध्ये जर कॅन्सरच्या रुग्णांना आपण ट्रीटमेंट दिली तर ते लवकरात लवकर बरे होऊ शकतात. त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न व्हावा असं मला वाटतं. या ठिकाणी आपण अनेक गोष्टी इथं उल्लेख केलेला आहेत. नामदार साहेब आलेले आहेत आणि आम्ही काय मागितलं नाही असं होणार नाही आणि त्यामुळे माझी एकच विनंती आहे साहेब, चंदगडसारखा हा दुर्गम तालुका मतदारसंघ आणि त्या मतदारसंघामध्ये
आरोग्याची व्यथा आणि अवस्था इतकी हे होती आपल्या करोनाच्या काळामध्ये. आपलं सर्वांचं मदत आम्हाला लाभलेलं आहे, पण त्या भागामध्ये गडिंग्लजला जसं एक मेडिकल हब आहे किंवा आपल्याकडे मिरजला मेडिकल हब आहे, पण चंदगड आणि आजऱ्यामध्ये ती सुविधा उपलब्ध नाही आहे साहेब. आणि त्या ठिकाणी कमीत कमी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहेत ते पूर्ण क्षमतेनं तिथं जो काय लागणारा मेडिकल स्टाफ असतील, डॉक्टर्स असतील किंबहुना आमच्याकडचे जे ग्रामीण रुग्णालय आहेत चंदगड आणि आजऱ्यासारख्या ठिकाणी, नेसरीसारख्या ठिकाणी, तिथं पुरा स्टाफ तरी देण्याची जर व्यवस्था केला तर त्या भागातल्या जनतेची आरोग्याची सेवा साहेब आपल्या हातून घडणार आहे. आणि त्या निमित्तानं मी आपली ह्यासाठी अपेक्षा करतो की लवकरात लवकर तो स्टाफ आमच्या ह्या दुर्गम आणि शेवटचा मतदारसंघ राज्यातला आणि जिल्ह्यातला हा चंदगड विधानसभा मतदारसंघ आहे. त्यांना 150 किलोमीटर कोल्हापूरला CPRला यावं लागतं साहेब. तर तिथं जर स्टाफ उपलब्ध केला तर ते उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. आपण चंदगडसाठी 20 बेडचं ट्रॉमा केअर सेंटर आणि 50 बेडचं उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलेलं आहात साहेब. आणि त्यासाठी आर्थिक तरतूदची ह्या अधिवेशनामध्ये आपल्याकडून मी अपेक्षा करतो आणि ते लवकरात लवकर आपल्या शुभ हस्ते ते कार्यान्वित व्हावं अशी आशा चंदगड विधानसभा मतदारसंघातल्या सर्व जनतेच्याकडून तुमच्याकडे मी करत आहे. या निमित्तानं आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांना इथं या हॉस्पिटलला आपण जे नवीन कार्य सुरू करत आहात त्याच्या बाबतीत आपल्याला शुभेच्छा देतो, सुयश चिंतितो. कारण का माझा स्वतःचा भाऊ डॉक्टर सूरज पवारांना माहीत आहे की नाही मला कल्पना नाही. माझे बंधू ज्यावेळी डॉक्टर झाले ते युरोलॉजिस्ट होते. सुपर स्पेशलायझेशन त्यांनी केलं प्रोस्टेट कॅन्सरवर आणि रॉबोटिक सर्जरीमध्ये. पण त्यावेळेला ही उपकरणं आपल्या देशामध्ये उपलब्ध नव्हती आणि त्यांना परदेशात जावं लागलं. आणि आज ते असिस्टंट प्रोफेसर युनिव्हर्सिटी ऑफ सिन्सिनॅटी या ठिकाणी ते कार्यरत आहेत. म्हणजे त्या काळामध्ये त्याला जी सेवा उपलब्ध करता आली नाही तिथं त्यामुळे त्याला परदेशात जावं लागलं. पण आपलं धाडस आणि आपल्या सर्व टीमला मी सल्यूट करतो साहेब. तुम्ही हे जे धाडस केला आणि ह्या जिल्ह्यातल्या रुग्णांसाठी आणि ह्या भागातल्या सर्व आरोग्याच्या ह्या कॅन्सरसारख्या ह्या रोगावरती आपण इथं जे श्रम घेतलात आणि एक यशस्वीरित्या आपण हे पुढे वाटचाल करत आहात, त्यामुळं एक ग्रामीण भागातला कार्यकर्ता या नात्यानं आपल्याला सुयश चिंतितो. आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपली ही होप व्हॅन यावी आणि त्या भागातल्या रुग्णांना ती सेवा मिळावी अशी ह्या निमित्तानं अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. डॉक्टर सूरज पवार सर हे कॅन्सर सर्जन आहेत. त्यातला कॅन्सर हा नकोसा शब्द असल्यामुळे तो बाजूला ठेवला तरी मला असं वाटतं ते सृजनशील सर्जन आहेत. कारण त्यांनी जी काही 2 पुस्तकं लिहिलेली आहेत ती 2 पुस्तकं आपण वाचली तर त्यांच्यातला लेखक कळतो. त्यांच्या या हॉस्पिटलचं एक NGO आहे. या NGOच्या छत्रपती शाहू कॅन्सर रिसर्च फाउंडेशन याच्या वतीनं अनेक शिबिरं होतात, जनारोग्याचे उपक्रम होतात, संवाद शिबिरं होतात, रोड शोज होतात, पथनाट्य होतात, व्याख्यानं होतात. मी जेव्हा कधी डॉक्टर सूरज पवार यांची मुलाखत घ्यायला गेलो त्यावेळी त्यांनी कधीही कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या बद्दल बोललेलं नाही आहेत, तर कॅन्सर मुक्तीपासून काय करता येईल, कॅन्सर मुक्त समाज कसा तयार होईल, कॅन्सरचे पेशंट का वाढत आहेत ह्याच्याबद्दल ते सातत्यानं बोलत असतात. आणि म्हणूनच काही दिवसापूर्वी त्यांनी सांजवात या नवीन उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल, म्हणजे कॅन्सरग्रस्त पेशंटच्या आयुष्याची अखेर सुद्धा तितक्याच सन्मानानं व्हावी, तितक्याच आनंदानं व्हावी यासाठी सांजवात हा उपक्रम सुरू केला आहे. काय नडलं होतं? एवढं मोठं हॉस्पिटल आहे, पेशंट जर उखादा बरा होत नसेल, पेशंटला जर त्रास होत असेल तर तो आणि त्याचं दैव म्हणून सोडून देता आलं असतं. पण तसं न करता सांजवाद सारखा उपक्रम सुरू करून डॉक्टरांनी आपल्यातल्या माणूसपणाची ओळख करून दिलेली आहे. आणि आता त्याच्या पुढचा टप्पा आजच्या कार्यक्रमातील जे 2 भाग आहेत त्यातला दुसरा टप्पा तो म्हणजे गडिंग्लज इथे मध्ये सुद्धा डॉक्टर हत्तरकी हॉस्पिटल बरोबर कोलॅबोरेशन करून तिथं सुद्धा एक आपण कॅन्सर सेंटर सुरू करतोय. हेतू हाच आहे की ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या भागामध्ये तपासणी वेळेवरती करता यावी. कारण या क्षेत्रातले प्रत्येक जाणकार हेच सांगतात, वेळेवरती निदान झालं तर कॅन्सर बरा होऊ शकतो. त्यामुळे वेळेवरती निदान होण्यासाठी पेशंटना त्यांच्या जवळ एखादं कॅन्सर सेंटर असावं यासाठी गडिंग्लजमध्ये
हत्तरकी हॉस्पिटल यांच्या इमारतीमध्येच ऑन्को प्राईम कॅन्सर सेंटर सुरू होणार आहे. मी आदरणीय आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी रिमोट दाबून गडिंग्लजमधील या ऑन्को सेंटरचा शुभारंभ करावा. त्यानंतर लगेचच आपण प्रत्यक्ष ते सेंटर काय आहे हे काही सेकंदात बघणार आहोत. हे आहे गडिंग्लजमधील ऑन्को प्राईम सेंटर, ज्याचा शुभारंभ होतोय राज्याचे आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांच्या हस्ते. थेट जाऊया गडिंग्लजमध्ये. गडिंग्लजमधील हत्तरकी हॉस्पिटलची ही दृश्य आपण आता लाईव्ह बघत आहात. आणि आजपासून गडिंग्लजमधील हे ऑन्को प्राईम सेंटर रुग्णसेवेसाठी खुलं झालेलं आहे. पुन्हा एकदा परमेश्वर चरणी हीच विनंती आहे की कमीत कमी रुग्ण या ठिकाणी यावेत, पण जे रुग्ण येत आहेत त्यांच्यावरती वेळेवरती उपचार व्हावेत, अचूक निदान व्हावं, यासाठी हा एक उपक्रम. यानंतर मी विनंती करणार आहे डॉक्टर रवींद्र हत्तरगी यांना की त्यांनी या उपक्रमाबद्दलची थोडक्यात माहिती द्यावी. नमस्कार. आजच्या ह्या वर्षा 3D या आपल्या भारतामधील पहिल्या मशीनचे उद्घाटन व तसेच गडिंग्लजमधील ऑन्को प्राईम सेंटरच्या उद्घाटनानिमित्त आपल्याला लाभलेले सर्वांचे लाडके, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यांना आरोग्यमंत्रीपद मिळालं, पण ते सर्वच मेडिकल फॅटर्निटीला अगदी हाताशी धरून व्यवस्थितपणे कोरोनावर महाराष्ट्र मुक्त करण्याशी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले असे टोपे साहेब, व्यासपीठावरील माननीय आमदार प्रकाश आवाडे साहेब, तसेच PN पाटील सर, आमचे चंदगड मतदारसंघाचे सर्वांचे लाडके आमदार श्रीयुत राजेश पाटील सर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील साहेब, माझे सहकारी सुरेश पवार सर, कॅन्सर हॉस्पिटलचे सर्व स्टाफ, डॉक्टर्स, गडिंग्लजमधून आमच्या विनंतीस मान्य देऊन वेळेत वेळ काढून आलेले सर्व आमचे हितचिंतक, हॉस्पिटलचे सर्व स्टाफ आणि डॉक्टर्स. माणसाच्या मनामध्ये एखादी गोष्ट असेल तर नक्कीच त्याला दिशा मिळते, हे ते सुरेश पवारांनी सांगितलं, त्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. ॲक्च्युली सुरेश पवार हे फक्त सर्जन आहेत आणि मी तरी ते कॅन्सर सर्जन आहेत आणि मी तरी MS ऑर्थोपेडिक्स केलेलं आहे. तेव्हा माझा आणि कॅन्सरचा असा प्रत्यक्ष संबंध काही येत नाही, पण गेल्या 5 ते 6 वर्षापासून आमच्या मनामध्ये एक तळमळ होती की गडिंग्लजला एक कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्याचं, आणि त्यासाठी साक्ष देण्यासाठी इथं जावळे साहेबांनी इंदुरकर सर आलेले आहेत. गेल्या 6 वर्षापासून आमच्या मनापासून खूप मोठी इच्छा होती. जावळे साहेबांचे माझे दररोज फोन होणार, कुठे फंड मिळतं का, कसं हॉस्पिटल सुरू करायचं, पण त्यासाठी आम्हाला यश मिळत नव्हतं. पण आम्ही आशा सोडली नव्हती. शेवटी अचानक पवार सरांची आणि माझी दैवयोगानं गाठभेट झाली, दोघांची मनं जुळली आणि आम्ही
एकत्रितपणे येऊन कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या सहकार्यातून ऑन्को प्राईम नावाचं कॅन्सर युनिट गडिंग्लजला सुरू करण्याचा निर्णय घेत आहोत. आणि या सर्वांना तुमच्या शुभेच्छा आम्हाला लाभाव्यात. ह्या कॅन्सर सेंटरमध्ये पहिल्या स्टेजमध्ये आम्ही OPD, किमोथेरपी, सर्व तऱ्हेचे ऑपरेशन्स तसेच सर्व तऱ्हेचे निदान अशा सर्व गोष्टी आम्ही सुरू करत आहोत. सेकंड स्टेजमध्ये रेडिएशन थेरपी सुरू करत आहोत. रेडिएशन थेरपीला अजूनही आम्हाला 1 वर्ष अवधी आहे, पण या पहिल्या प्रायमरीचं उद्घाटन आज आम्ही केलेलं आहे. काहीतरी नवीन नवीन करायचं. आपण म्हणतो प्रयत्ने वाळूचे कणरिता तेली गळे. प्रयत्न करत राहणे हे एवढंच माझ्या आणि सुरेश पवारांच्या अंगी गुण आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रयत्न असल्याशिवाय दिशा मिळत नाही. असे हे प्रयत्नातून आम्ही दोघांनी एकत्र आले आहोत. आमचे प्रयत्न आणि सुरेश पवारांची त्यांची सायंटिफिक जे जोड मिळाली त्याच्यावरती आम्ही हे कॅन्सर सेंटर लवकरात लवकर सुरू करून लवकर पूर्णत्वाकडे नेऊन त्याच्यामध्ये रेडिएशन थेरपी लवकरच सुरू करू. पूर्वी गडिंग्लजमधून प्रत्येक रुग्ण हे कोल्हापूर किंवा बेळगावला मी फक्त दिशा दाखवायचं काम करत होतो. जवळजवळ 70 ते 80% रुग्ण हे आम्ही शिफ्ट करत होतो, रेफर करत होतो. पण आज मला अभिमानानं सांगावं लागतं, गडिंग्लजच्या IMA वतीनं सर्वच हॉस्पिटल सर्वांनीच प्रयत्न एवढे सुंदर केलेले आहेत. एकापेक्षा एक सुंदर हॉस्पिटल तयार झालेले आहेत. NABHचे ॲक्रेडिशन ऑलरेडी 3 हॉस्पिटलमध्ये मिळालेलं आहे. सर्व तऱ्हेचे ऑपरेशन्स गडिंग्लजमध्ये होतात. गडिंग्लजमध्ये अत्याधुनिक भूल देणारी यंत्रणा सज्ज आहे. भूल देणारी मशिनरी अवेलेबल आहेत. CT स्कॅन 2 आहेत, MRI 2 आहेत. आपले अपेक्स ICU सारखे ICU 3 आहेत. तर अशा असंख्य गोष्टीमुळं गडिंग्लज आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मेडिकल ट्रीटमेंटसाठी प्रगतीपथावर न्यायचं काम गडिंग्लज IMAने केलेलं आहे. हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि मी स्वाभिमानानं त्याचा उल्लेख इथं करू इच्छितो. एवढे बोलून सर्वांनी इथे उपस्थित राहिलात, सर्वांचं मी आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे शुभाशीर्वाद आमच्या पाठीशी राहू देत एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर हत्तरकी सर. यानंतर एक छोटासा वेगळा उपक्रम जो कोल्हापुरातील प्रख्यात डॉक्टर संदीप पाटील सर यांनी कोरोना काळामध्ये एक वेगळं पुस्तक लिहिलं होतं. मला वाटतं संपूर्ण भारतातलं कोरोनाबद्दलचं मराठीतलं हे पहिलंच पुस्तक असावं. मी आरोग्यमंत्री नामदार राजेश टोपे सरांना विनंती करणार आहे की त्यांनी हे नोव्हेल कोरोना जे पुस्तक आहे हे वाचावं, कारण डॉक्टरांनी खूप अभ्यासपूर्ण त्याच्यावरती लिहिलेलं आहे. डॉक्टर संदीप पाटील सर हे पुस्तक राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना सुपूर्द करतायत. कोरोनाच्या लढाईमध्ये आरोग्यमंत्र्यांनी केलेलं काम आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आज महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्यामध्ये राजेशजी टोपे यांचा खूप मोठा वाटा आहे आणि डॉक्टर संदीप पाटील यांनी जे पुस्तक लिहिलं होतं कोरोनावरचं ते पुस्तक त्यांना या ठिकाणी दिलं जातं आहे. मगाशी आमदार आवाडे साहेब म्हटले की संपूर्ण राज्यामध्ये एक माहीत असलेला चेहरा म्हणजे आरोग्यमंत्री टोपे साहेब. तर मला वाटतं की माहीत असलेला आणि फॅमिलियर चेहरा म्हणजे टोपे साहेब आहेत. त्यांच्याकडे बघितल्यानंतर कोणी घरातलाच माणूस आहे असं वाटतं आणि तो दिलासा मोठा आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. कोल्हापूर कॅन्सर सेंटर या सेंटरचं वर्सा HD हे अत्याधुनिक असं रेडिएशन देणारी यंत्र मशीन आज ज्याचा लोकार्पण सोहळा होतोय आणि त्याचबरोबर
ऑन्कोप्राईम कॅन्सर सेंटर, हत्तरकी हॉस्पिटल आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी त्याचा पण शुभारंभ आज होतोय. असा दुहेरी योग असलेला आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाचे सर्व प्रमुख अतिथी, आमचे ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे साहेब, या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र आणि आमचे नावकरी पण मी म्हणेल राजेश पाटील साहेब, कारण त्यांच्या वडिलांचे आणि माझ्या वडिलांचे सुद्धा खूप चांगली स्नेहाचे संबंध होते. या प्रसंगी उपस्थित आमचे दुसरे विधिमंडळातील सहकारी जयंत आसगावकरजी, आदरणीय PN पाटील साहेब, मंचावर उपस्थित जिल्हा परिषदेचे तरुण तडफदार असे अध्यक्ष श्री राहुल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे कोल्हापूरचे आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय VB पाटील साहेब, आमचे तरुण सहकारी श्री आदिल फराजजी, ज्यांनी तुम्हाला आम्हाला सर्वांनाच निमंत्रित केलं आणि ज्यांच्या अथक परिश्रमातून हे कोल्हापूर कॅन्सर सेंटर उभं राहिलेलं आहे आणि आज त्याचा विस्तारही होतोय आणि भविष्यात खूप मोठा विस्तार होईल अशी आशा मी आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी निश्चित व्यक्तही करतोय. असे अत्यंत धडाडीचे डॉक्टर सूरज पवार, आज त्यांच्या सुविद्य पत्नी या ठिकाणी नाही आहेत, परंतु त्या मला आवर्जून मुंबईला येऊन त्यांनी निमंत्रण या ठिकाणी दिलं. त्यांना कॅन्सरमुळे आपल्या कोरोनामुळे आज त्या आजारी आहेत किंवा घरी आहेत, क्वारंटाईन आहेत, परंतु त्यांचा नामोल्लेख करणं सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे. त्या रश्मिताई, डॉक्टर रवींद्र हत्तरकी, ज्यांच्या सहकार्यातून संयुक्त विद्यमातून आज हे सेंटर विस्तारित केलं जात आहे. मला वाटतं मंचावर बसलेले सर्वच विद्यमान असलेले सर्व पदाधिकारी किंवा आमचे डॉक्टर्स सुद्धा या ठिकाणी, गव्हर्नमेंटचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत, डेप्युटी डायरेक्टर आहेत, त्याचबरोबर सिव्हिल सर्जन आहेत, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर DHO आहेत, शासकीय अनेक अधिकारी उपस्थित आहेत, अनेक मान्यवर डॉक्टर उपस्थित आहेत, सर्व प्रतिष्ठित नागरिक आपल्या शहरातील उपस्थित आहेत आणि माझे सर्व पत्रकार बांधव उपस्थित आहेत, माझ्या सर्व उपस्थित पॅरामेडिकल स्टाफ आणि अन्य या ठिकाणचे टेक्निशियन्स उपस्थित आहेत आणि सर्वात महत्त्वाचं कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे सर्व विश्वस्त. मी जे ऐकलंय की 4-5 लोकांनी मिळून हे सेंटर खूप चांगल्या पद्धतीनं ते चालवत आहेत, ते सर्व विश्वस्त. त्यांचा नामोल्लेख मी करून वेळ घेऊ इच्छित नाही, परंतु त्यांचा निश्चित प्रकारे नोंद मी माझ्याजवळ घेतलेली आहे. त्यामुळे अशा सर्व महनीय व्यक्तींना नमस्कार, आपल्या सगळ्यांना नमस्कार. आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं ह्या दोन्ही, एक विस्तारित केंद्र आणि लोकार्पण वर्षा HD हे झालं असं जाहीर आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी करतो. उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी मी आवर्जून येण्याचं कारणच एवढं आहे की कुणीतरी एक ध्येयवेडा माणूस उठतो आणि देशातलं एक आधुनिक आणि अद्ययावत तंत्रज्ञान असलेलं एक रेडिएशनचं सेंटर एखाद्या टाकायचं म्हणतो.
आणि त्यासाठी त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं त्या पद्धतीने इतका सगळा खटाटोप केला, परंतु मिशन मोडवर काम केलं. मिशन मध्ये अडचणी येतात, बँका कर्ज देत नाहीत, त्यांचे कुलिग्स म्हणू शकतात की अरे काय वेडा डॉक्टर, ह्या कशाला चाललंय, ह्याचं व्हायबिलिटी आहे का, फिजिबिलिटी आहे का, एवढं मोठं कर्ज घेऊन कसं काय काम होणार. म्हणजे जवळजवळ 25-30 कोटी रुपयाचं, मला वाटतं किती 38 कोटी रुपयाची ही इक्विपमेंट घ्यायची, तर तो एक पांढरा हत्ती पोचल्यासारखा आहे. आणि देशात अजून कुठेही त्याचा प्रयोग झालेला नाही, तो कोल्हापुरात करायचा. हे काम अजब आहे. आणि त्यामुळे मला अजब माणसाला भेटायचं होतं. आणि मला आज खूप आनंद आणि समाधान आहे की त्या अजब माणसाला ईश्वराने नुसतं एक शार्प माइंडच दिलेलं नाही, तर त्या शार्प माइंड मध्ये एक फार कोमल हृदय देखील दिलेलं आहे. आणि त्यांचं व्यक्तित्व मी जे आता वाचलं, ऐकलं, संचलन करणाऱ्यांनी चालता चालता भरपूर काही सांगितलं बोलता बोलता, तर त्यावरून लक्षात येतं की आपल्याला जर बघितलं तर मला व्ही.बी. पाटील आमचे सांगत होते गाडीत त्यांच्या येत असताना की अतिशय साधारण परिस्थितीतून वर आलेलं हे कुटुंब आहे. वडिलांचे असतील एक आदर्श आणि खूप चांगले संस्कार जेव्हा वडिलांनी मुलावर केले, आणि त्या संस्काराची शिदोरी घेऊन आता ही जी वाटचाल चालू आहे जीवनाची, मला वाटतं ही वाटचाल खूप पुढे जाईल, ही कुठेही मध्ये आधी थांबणार नाही आणि देशामध्ये आणि राज्यामध्ये उच्चांक करेल असा विश्वास निश्चित प्रकारे मी आजच्या उद्घाटनाच्या प्रसंगी व्यक्त करतो. यामध्ये मला काय काय दिसतं की एकतर मेडिकल फील्डमध्ये जाऊन डिग्री घेतली, तेवढ्यावर न थांबता त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन फेलोशिप घेतली, सर्जरी कशी करायची, आणि तिथे न थांबता त्यांनी स्वतःची कौशल्य दाखवत अशी काही तंत्रज्ञान आणि असं काही स्वतःचं टेक्निक निर्माण केलं की ज्यामुळे पवार टेक्निक म्हणून त्याचा नामोल्लेख झालेला आहे. आणि त्याचं नक्कीच कौतुक आपल्या सगळ्यांना असण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ऑन्कोसर्जन्स आहेत, पण ऑन्कोसर्जन्स आणि पवार ऑन्कोसर्जन यामध्ये फरक आहे, कारण त्यांच्याजवळ पवार टेक्निक आहे आणि तो वेगळेपणा नेहमी ते त्यांच्या व्यक्तित्वातून दाखवत आहे. आणि त्यामुळेच मी म्हटलं की ही इज अ शार्प माइंडेड पर्सन, ब्रिलियंट पर्सन. त्या सगळ्या दृष्टिकोनातून आज एक मोठं विजन ठेवून त्यांनी जे मोझेक 3 वर्सोवा HD नावाचं जे अद्ययावत असं 4D सिटी स्कॅन किंवा टेक्नॉलॉजी असलेलं, ज्याच्यामध्ये अचूकता आहे, कमी वेळेत आपल्याला हे संपूर्ण रेडिएशन 6 आठवड्याचं काम 1 आठवड्यात होणार, ABCच्या संदर्भात त्यांनी आपल्याला सांगितलं. तर या सगळ्या बाबी या मशीनच्या वेगळेपण आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की आपण सगळे खूप भाग्यवान आहात कोल्हापूरची मंडळी, की देशातलं हे मशीन या ठिकाणी झालं की जेणेकरून आता तुम्हाला 1 mm पर्यंतचा छोटा ट्यूमर सुद्धा अचूक पद्धतीनं दुसऱ्या कुठल्याही सेल्सला डिस्टर्ब न करता किंवा कुठेही हानी न पोहोचवता. ब्रेनचा फार सगळ्यात अवघड विषय असतो, कारण बऱ्याचदा आता मेड्युलावर असेल तर मेड्युला ब्लास्टोमा असतो, तर त्याच्यावर जो बारीक छोटा ट्यूमर असेल तर त्याला हिट करताना बऱ्याचदा साईडच्या ब्रेनला सुद्धा आणि त्यांच्या सेल्सला सुद्धा डिस्ट्रक्शन होतं.
गुड पार्ट ऑफ द ब्रेन ऑल्सो गेट डिस्ट्रॅक्टेड. आणि त्यामुळं सुद्धा बरंच अपंगत्व येणं, कॉर्डिनेशन जाणं, पिट्युटरी ग्लँड सारखी एक महत्वाच्या ग्लँडचं नुकसान होणं, अशा अनेक बाबी या रेडिएशनचे मोठे दुष्परिणाम आहेत. आणि ते मला जवळून माहिती आहे. आणि त्यामुळे या सगळ्या प्रश्नांवरचा उपाय म्हणून जर काय असेल तर वर्सा HD आहे. आणि म्हणून मी म्हटलं की आपण जायला पाहिजे, बघितलं पाहिजे, व्यक्तीलाही भेटलं पाहिजे आणि एक चांगलं काम एखाद्या सेंटरमध्ये होतंय. तर मला असं वाटतं की 2 गोष्टींचा लाभ मला झाला. एक, आरोग्य मंत्री या नात्याने कॅन्सरच्या संदर्भात आता कायमस्वरूपी मार्गदर्शन केंद्र म्हणजे डॉक्टर सूरज पवार हे मला मिळाले. आणि कोमल हृदयी व्यक्तिमत्वाचा अर्थ मी असा समजलो की ज्यांनी या ठिकाणी त्यांच्या डॉक्टर पेशा सोडून अवनी म्हणजे अन्न वस्त्र निवारा त्याचं काम चालू आहे. म्हणजे जे अनाथ मुलं आहे त्यांना निवारा देण्याचं काम, त्यांना शिक्षण देण्याचं काम, ज्या स्त्रिया विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत, त्यांच्यासाठी एकटी संस्था चालू आहे, त्यांचं वेगळं सामाजिक काम आहे. त्यांनी स्वतःचं एक फाउंडेशन या कॅन्सर रिसर्चचं तयार केलं छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने. आणि त्या फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा एक मोठ्या पद्धतीनं सामाजिक उपक्रम चालू आहेत. चांगले लेखक म्हणायला पाहिजे, कारण त्यांनी आता न मावळणारा सूरज स्वतःचं आत्मचरित्र लिहिलंय. चांगली गोष्ट आहे, अनेकांना प्रेरणा मिळेल. मी ते पुस्तक वाचेल आणि अनेकांना देईल. आणि दुसरं, जे पेशंट्स आहेत त्या पेशंट्सला जी ट्रीटमेंट मिळाली आणि आज जी भीती वाटते कॅन्सर झाला की माझं काही खरंच नाही, पहिला अर्धा माणूस तर त्यातच मरतो की बाबा माझं आता काही जगण्याची आशा राहिलेली नाही. तर ती आशा आणि ती उमेद मरता कामा नये. ती उमेद हीच महत्वाची जीवनातला महत्वाचा विषय असतो. आणि त्यामुळे त्यांनी न हरलेली उदाहरणं म्हणजे कुठल्याही परिस्थितीत हे जे यशोगाथा आहेत त्या यशोगाथांचं सुद्धा एक छानसं छोटं हँडबुक त्यांनी लिहिलेलं आहे. आणि आता तिसरं जे काही त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे ते म्हणजे सांजवात. जे टर्मिनली इल पेशंट आहेत, जे लाईफच्या शेवटचे घटक मोजत आहेत, घटका मोजत आहेत आपण म्हणतो तसं, की आता ते जाणार आहेत पण त्यांचं मरण सुद्धा सुसह्य व्हावं, त्यांना योग्य पद्धतीचं ट्रीटमेंट शेवटच्या त्यांच्या काळात मिळावी, प्रॉपर नर्सिंग केअर करावी. पेशंट्स घरी होम केअरमध्ये राहू शकत नाही. आपण अशा दुर्धर आजारी आणि टर्मिनली इल पॅलिटिव्ह केअर ज्याला लागतो त्या पेशंट्सला घरचे व्यक्ती सांभाळू शकत नाही. अशांसाठी त्यांनी सांजवात हा एक नवीन याच ठिकाणी जे उपक्रम हाती घेतलाय. आत्ताच त्याचं भूमिपूजन झालं असं समजलं. आणि त्यामुळेच मला असं म्हणायचं की एक कोमल हृदयी व्यक्ती, एक मित्र म्हणून सूरज पवारांच्या निमित्ताने मिळाला. मला वाटतं ही एक दुसरी बाजू आजच्या या निमित्ताने मला सांगितली पाहिजे. त्यामुळे शासनाला मार्गदर्शन होईल आणि एक मित्रत्व आणि एक अत्यंत चांगलं अष्टपैलू आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आहे. मी त्यांना विचारत होतो की आता पुढचं काय आहे. तर आता हे ऑन्कोप्राईम कॅन्सर सेंटर तर छान झालंय, त्याच्यामध्ये हत्तरकी साहेबांचं डॉक्टर हॉस्पिटलचं मोठं योगदान राहील, कारण त्यांचं इस्टॅब्लिश्ड सगळ्या गोष्टी आहेत. मोठं हॉस्पिटल आहे, ऑर्थोपेडिकचं मोठं सेंटर आहे. आणि त्यामुळे तिथे आता हे एक ऑन्कोलॉजीचं ट्रीटमेंटचं आणि ऑन्कोलॉजी म्हणजे रेडिएशन, ऑन्को रेडिएशनचं सुद्धा सेंटर त्या ठिकाणी सुरू होत आहे. राजेश पाटीलजी आपल्या भागात म्हणजे आपल्या तालुक्यात, मग तो तुमचा गडिंग्लज असो, चंदगड असो, या सगळ्या भागांना ह्याचा नक्कीच उपयोग होईल.
आज घराच्या जवळ, गावाच्या जवळ अशा पद्धतीची टर्शरी केअरची ट्रीटमेंट मिळणं हे मला वाटतं, किंवा डायग्नोसिस करणं हे महत्त्वाचं बाब आहे. आणि त्यामुळेच मी आपल्याला खास सांगितलं की आपल्या भागात मी उद्घाटनाला जातोय किंवा एक महत्त्वाचं सेंटर होतंय, लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला सगळ्यांना याची माहिती असावी. त्यामुळे या सगळ्या माध्यमातून मला असं वाटतं की खूप चांगलं काम चाललंय. हे जे होप एक्सप्रेस आहे याबद्दल तर मी म्हणालो ना की मला मार्गदर्शन मिळालं इथं बऱ्याच. होप एक्सप्रेस यामध्ये काय काय होतं तर ही खेड्या गावागावांमध्ये जाते आणि घराघरामध्ये जाऊन ज्या 3 पद्धतीचे NCD मधले म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिझिजेस म्हणतो आम्ही, यामध्ये जे कॅन्सर 3 प्रकारचे असतात, त्यामध्ये ओरल कॅन्सर म्हणजे मुखाचा कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर, यांचं त्या ठिकाणी निदान करण्याचं काम होतं. मग त्याला खऱ्या अर्थाने आपण जर म्हटलं तर ओरल बायोप्सी असो, ब्रेस्ट बायोप्सी असो, त्याच्या ज्या लागणारे इक्विपमेंट्स असतात ते त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे तिथल्या तिथे जर तुम्हाला थोडे लक्षणं असतील एखाद्या व्यक्तीला आणि लगेच बायोप्सी केली तर लगेच त्या ठिकाणी तुम्हाला रिपोर्ट मिळेल. आणि जर तसं आढळलं तर लगेच तुम्हाला हायर सेंटरला म्हणजे समजा कोल्हापूर कॅन्सर सेंटरला रेफर करता येईल, जिथे तुम्हाला सर्जरी करता येईल, ऑन्को सर्जरी म्हणजे ऑपरेशन करता येईल. म्हणजे काय होणार आहे, या कॅन्सरच्या बाबतीत सर्वसामान्य माणसांनी काय लक्षात ठेवावं तर प्रिव्हेन्शन, कॅन्सरपासून प्रिव्हेंट कसं करायचं, प्रतिबंधात्मक उपाययोजना काय, ते महत्वाचं आहे. मग ते सर्वसाधारणपणे जे आपल्याला माहिती आहे की आपण तंबाखू खाऊ नये, तंबाखू तर एकदम फिक्स्ड आता ते रिसर्च वरून ठरलेलं आहे की त्यांनी माउथ कॅन्सर होतोच. मग हे प्रिव्हेन्शन, याचं जनजागृती व्हावी, प्रेस मीडियानी याच्या बाबतीतली अधिक जनजागृती करावी, शासनाने करावी, फाउंडेशन्सनी करावी, NGOजनी करावी. प्रिव्हेन्शन सगळ्यात महत्वाचं आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतो त्या पद्धतीने. आणि मग नंतरचा पार्ट येतो अर्ली डिटेक्शन, अर्ली ट्रीटमेंट, लवकर निदान, लवकर उपचार. तर हे जर झालं तर हे नक्कीच सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि ते होप एक्सप्रेसमुळे होऊ शकतं. जर लवकर निदान झालं तर लवकर उपचार होईल आणि तो कॅन्सर प्रोग्नोसिस खूप चांगला आहे आता. म्हणजे तज्ज्ञांनी जास्त सांगावं, पण मला तर असं वाटतं 60-70% कॅन्सर झालेले पेशंट दुरुस्त होऊ शकतात. पण प्रश्न असा आहे की अर्ली डिटेक्शन झालं तर, अर्ली उपचार झाले तर हे नक्कीच होऊ शकतं. आणि म्हणून माझं असं मत आहे की या सगळ्या कामांमध्ये अशा पद्धतीचं मोठं काम करणारे कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे सगळे प्रतिनिधी यांनी शासनाला सुद्धा मार्गदर्शन वेळोवेळी करावं. आमचा जो थिंक टँक आहे त्या थिंक टँकमध्ये आम्ही निश्चित प्रकारे डॉक्टर सूरज पवार यांचं नाव घेऊन खऱ्या अर्थाने जे मार्गदर्शन पाहिजे असतं, जे ग्रासरूट लेवलला, जे फील्ड लेवलला शासनाचं कुठं चुकतंय, काय चुकतंय, मी त्यांना विचारत होतो आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आमचे जे सब सेंटर्स आहेत, आमचे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, या ठिकाणी त्यांना हा मॅन्डेट आहे, म्हणजे त्यांचं हे कामाचं कर्तव्याची जबाबदारी आहे, त्यांचं एक कामच आहे की प्रिव्हेन्शन करणं. किंवा त्यांना तिथे खऱ्या अर्थाने आता ह्या सगळ्या गोष्टींची ट्रेनिंग दिली की सिम्पटम्स कसे ओळखायचे, त्यानंतर आपण बायोप्सी सुद्धा केली. आता ह्या ज्या बायोप्सीच्या बाबतीतलं मी जे सांगितलं की ब्रेस्ट बायोप्सी असेल, ओरल बायोप्सी असेल, या संदर्भात सर्वायकलच्या बाबतीतलं पॅप्समियर असेल, हे काही फार रॉकेट सायन्स नाहीये. हे सगळ्या सब सेंटर आणि PSCच्या CHOजला, आम्ही कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्स म्हणतो, त्यांना हे शिकवून त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी करता येणं शक्य आहे. म्हणजे जे होप एक्सप्रेस करता येते तिथे होऊ शकतं. उपकेंद्रांवर जे 5-5 खेड्यांना 61 उपकेंद्र असतं, त्यामुळे हे सगळं आशा वर्कर्स, CHOज या सगळ्यांच्या माध्यमातून, नर्सेस या माध्यमातून हे होऊ शकतं. त्यांना ऍक्टिव्हेट करण्याची गरज आहे आणि ते ऍक्टिव्हेट करण्याचं काम आपल्याला जाणीवपूर्वक करावं लागेल, लक्ष ठेवावं लागेल, मॉनिटर करावं लागेल. कडक पद्धतीने आमच्या ज्या सर्व शासकीय अधिकारी बसले, DHO बसले, तालुका हेल्थ ऑफिसर आहेत,
अनेक गोष्टी आहेत. अगदी योगा सुद्धा तिथं खेड्या गावांमध्ये झाला पाहिजे यासाठी उपकेंद्रावर योगाचं सुद्धा मॅन्डेट दिलेलं आहे. पण किती ठिकाणी होतंय हा प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून त्याच्यावर सुपरविजन करणं आणि ते व्हायलाच पाहिजे ह्या दृष्टिकोनातून बघणं, मला वाटतं सगळ्यात मोठं चॅलेंजिंग काम शासनासमोर आहे, जे सगळ्याच योजनेमध्ये असतं. योजना अनेक आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टी त्याची अंमलबजावणी हा मोठा चॅलेंजिंग फॅक्टर आहे. आणि म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं होप एक्सप्रेसला आता अजितदादांच्या संदर्भाने मी नक्कीच गेल्यानंतर सांगेल आणि त्यांना हे नक्कीच विनंती करेल फायनान्स मिनिस्टर म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून, की डीपीडीसी मध्ये नाविन्यपूर्ण योजनेमध्ये जर आपण हे घेऊ शकलो तर जिल्ह्याला एक होप एक्सप्रेस जर असली तर खूप मोठं काम अर्ली डिटेक्शनचं आणि अर्ली ट्रीटमेंटचं होऊ शकणार आहे. आणि नाविन्यपूर्ण योजनेत मी म्हणलं कॅपॅक्स काय म्हणजे त्याला कॅपिटल कॉस्ट काय, तर साधारण 80-85 लाखापर्यंत हे सगळं होऊ शकतं. आता ऑपरेटिंग कॉस्ट त्यांनी मला अजून दिला नाही, ते म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट माझ्याजवळ आहे, मी देतो. त्याला कोण डॉक्टर लागेल, नर्स लागेल, एखादी काय लागत असतील छोटे त्याला ऑपरेशन म्हणजे त्यांचा पगार वगैरे जो काही लागेल, डिझेल वगैरे, हे ऑपरेशनल कॉस्टमध्ये येते. पण जर जिल्ह्याला एक असेल तर आपण खूप मोठ्या पद्धतीनं, आज कॅन्सरचे पेशंट्स खूप वाढत आहेत. 40% ओरल कॅन्सर, मुखाचा कॅन्सर पुरुषांमध्ये आहे, 15-20% महिलांमध्ये आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या कॅन्सरवर आपल्याला अतिशय अग्रेसिव्हली काम करावं लागेल. आता कोरोना जे काही आहे ते आता जरा ईश्वराला, महालक्ष्मीला सुद्धा साकडं घातलंय की आता काही 4थी 5वी असं काही आकडे मोजायला लावू नये. जे काही झालंय आता इथपर्यंत थांबलेलं आहे तर थांबवावं. आणि आता एक हर्ड इम्युनिटी किंवा काय म्हणायचं असेल त्याला, वॅक्सिनेशनचा एक चांगला प्रभाव म्हणून हे फ्लू टाईप, आता वी हॅव टू लिव्ह विथ कोरोना, अशा स्वरूपाने काहीतरी आपल्याला आता त्याच्यामुळे जे आपलं संपूर्ण थांबलं होतं, व्यवसाय थांबला, गरीब माणसांच्या काही छोटे छोटे काम थांबले, नोकऱ्या थांबल्या, उद्योग थांबला, आर्थिक मोठ्या पद्धतीनं तोशिष आपल्याला सगळ्यांना सहन करावी लागली. मला वाटतं ह्यातून आता आपण मुक्त होऊन आता पुन्हा नव्या जोमानी अगदी कामाला लागण्याची गरज आहे. आरोग्य विभागाच्या दृष्टिकोनातून आरोग्य मंत्री म्हणून मी तुम्हाला अशा काही कार्यक्रमातून 1-2-3 महत्वाच्या योजनेची माहिती सांगणं मला गरजेचं यासाठी वाटतं की बऱ्याचदा आमचं IEC जे असतं, इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशनच्या माध्यमातून आम्ही पण कमी पडतो. पण कधी कधी अशा कार्यक्रमातून आमचे सगळे माध्यमांचे लोक असतात, आपल्याला हे कळलं पाहिजे की आता आपल्या PSC लेवलपर्यंत, ग्रामीण रुग्णालयापर्यंत आपल्याला सगळ्यांना आपले ब्लड इन्व्हेस्टिगेशन फ्री आहेत, 100% फ्री आहेत. आता आम्ही त्यात बरेचसे नवीन सुद्धा HbA1c सारखं, 3 महिन्यातलं ॲव्हरेज शुगर काय आहे, अशा सारख्या गोष्टी, किंवा टोटल कोलेस्ट्रॉल, थायरॉइड, या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगू शकतो आणि फ्री आहे, सगळ्यांसाठी फ्री आहे. याच्यामध्ये काही अमुकाला फ्री तमुकाला फ्री असं काय. दुसरा महत्वाची बाब आहे की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही तुम्हाला सगळ्यांना, अख्ख्या 12 कोटी जनतेला महाराष्ट्राच्या युनिव्हर्सल हेल्थ कव्हर असलेलं देशातलं एकमेव राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे. आणि ते सुद्धा 1.5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला टोटली फ्री आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला निश्चित प्रकारे माहिती असणं आवश्यक आहे. लहान मुलांना, मग ते किती गरिबीतला असो किंवा काही असो, परंतु लहान मुलांच्या सगळ्या शाळेंमधले, ऑल जिल्हा परिषद शाळा, शासकीय शाळा, ह्या सगळ्यांना RBSK मध्ये टोटली कितीही मोठे ऑपरेशन्स असतील, हार्टचे ऑपरेशन्स असतील, हार्टमध्ये होल असतात, अनेक वॉल्सचे ऑपरेशन्स असतात, सगळे ऑपरेशन्स फ्री आहेत. आणि त्यामुळं राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा हा एक भाग आहे, हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं म्हणजे आता आम्ही 1-2 महिन्याच्या आत तुमच्यापर्यंत, राजेश पाटील साहेब तुम्ही तालुक्याला आहेत, प्रकाश आवाडे साहेब आपण तालुका स्तरावर आहेत, आता उपजिल्हा रुग्णालय पर्यंत 50 खाटांपर्यंतच्या रुग्णालयापर्यंत आम्ही आता CT स्कॅन मशीन, त्याच्यामध्ये डायलिसिस, त्याच्यामध्ये सोनोग्राफी, या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट आपल्या शासनाच्या NHMच्या माध्यमातून उपलब्ध करून देतोय. हे सुद्धा सांगायला मला मनापासून आनंद. आपण CT स्कॅन सगळ्यांना परिचित झाला, कारण आपल्याला या सगळ्या कोरोनामध्ये CT स्कॅन जवळजवळ प्रत्येक डॉक्टरनी करायला लावला. जरी तुमचं
स्वॅब पॉझिटिव्ह असला तरी काय स्कोर आहे, मग सिटी स्कॅनवर काय स्कोर आहे ते बघायला लावलंच. तर सिटी स्कॅन जवळजवळ सगळ्यांना परिचित झाला, पण तो आता जिल्हा स्तरावर न राहता तो तालुका स्तरावर राहणार. आणि MRI सुद्धा प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये आतापर्यंत नव्हतं, परंतु आता जिल्हा रुग्णालयामध्ये MRI मशीन असणार म्हणजे असणार. आणि हे येणाऱ्या 2-2.5 महिन्याच्या आतमध्ये आपल्यापर्यंत ह्या सगळ्या सुविधा केल्या जाणार. त्यामुळे ह्या ज्या काही मोठे खर्च असणारे आणि मोठ्या शहरांमध्ये जाऊन निदान होण्याची आवश्यकता असणारे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तालुक्याच्या जवळ, तुमच्या घराच्या जवळ, तुमच्या गावाच्या जवळ देण्याची व्यवस्था आपण आउटसोर्सिंगच्या माध्यमातून करतो. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्या गरीब माणसांची काळजी सुद्धा त्या ठिकाणी निश्चित प्रकारे घेतली जाणार. तर अनेक अशा गोष्टी आहेत. मला वाटतं की या कार्यक्रमाच्या औचित्यादी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कार्यक्रमाला आलोय आणि लोकप्रतिनिधींनी काही काम सांगितलं तर ते त्याच्याबद्दलची नोंद घेणं गरजेचंच आहे. प्रकाश अण्णा आवाडे साहेब आमचे अत्यंत ज्येष्ठ सहकारी सुद्धा आहेत. त्यांचं जालन्याचं नातं सुद्धा जरा जुनं आहे, कारण ते आमचे जालन्याचे पालकमंत्री होते. मी ज्यावेळेस 1999ला पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळी ते 99ला पालकमंत्री होते. आणि त्यांच्याशी, त्यांच्या घराशी सुद्धा कल्लप्पा अण्णा असतील, त्यांचे असतील, आमचे वडिलांपासूनचे जुने संबंध आहेत. तर त्यांनी काही त्यांच्या मतदारसंघातले इचलकरंजीच्या IGMचे प्रश्न मी बरेचसे सोडवले. बरीच मोठी निधी आपण त्यांना 18-20 कोटी रुपये दिलेत, त्याचं कामही चालू आहे. पण त्यांचं म्हणणं आहे 300 बेडेड व्हावं, त्याला काही तांत्रिक मान्यता मिळाली, पण त्याला जे काही आता झारीतले शुक्राचार्य असतात तर ते दुरुस्त करण्याचं काम आम्ही गेल्यावर करूया. त्यांनी महत्वाचा जो विषय सांगितला तो FDGच्या संदर्भात सांगितला, तो म्हणजे फ्लूऑक्सी डी ग्लुकोज हा जो एक प्रॉडक्ट आहे, जो प्रॉडक्ट खऱ्या अर्थाने रेडिओ ऍक्टिव्ह जनरेशन करतात आणि त्या प्रॉडक्टच्या माध्यमातून जो पेटस्कॅनला दिला जातो आणि पेटस्कॅनच्या माध्यमातून कॅन्सरचा कोणत्या स्टेजचा कॅन्सर आहे, आता फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज आपण म्हणतो ना की कोणत्या ग्रेडचा स्टेज, तर त्या पद्धतीचं निदान होऊ शकतं. आणि त्याला आपण सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट म्हणतो. तो सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट साधारणपणे 35 कोटी रुपये लागतात. आणि रेडिओ ऍक्टिव्ह जनरेशनच्या माध्यमातून तो जो प्रॉडक्ट आहे तो कोल्हापूरपर्यंत येऊस तर त्याची लाईफ कमी होते. हा जो काही महत्वाचा त्यातला टेक्निकल भाग आहे. आणि त्या दृष्टिकोनातून कोल्हापूरमध्ये हे व्हावं अशी अपेक्षा जी व्यक्त केलेली आहे. आणि त्यासाठी आपण गरज पडत असेल तर अशा पद्धतीचे प्रोजेक्ट आपण यावेळी जे PIP असतं आमचं प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन प्लॅन, जो NHM मध्ये आपण देत असतो, तर तो जवळजवळ 2000 कोटी रुपयाचा असतो, ज्याच्यामध्ये 40% राज्य शासन खर्च करतं, 60% केंद्र शासन खर्च करतं. तर त्याच्यामध्ये आज ही नवीन आयडिया मला मिळालेली आहे. PIP प्लॅन अजून गेलेला नाही, अजून एक 15-20 दिवस त्याला आहे. आणि त्यामध्ये आपण 1-2-3 सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट जर आपण टाकू शकलो वेगवेगळ्या भागांसाठी, तर ते आता आमचे मार्गदर्शक डॉक्टर सूरज पवार यांच्याकडून अधिक जास्तीची माहिती घेऊन आम्ही त्यातला बाब ठरूया. पण आज जो काही एक महत्वाचा विचार या ठिकाणी व्यक्त केला त्याची कुठेतरी चालना मिळायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून त्याचा मी उल्लेख या निमित्ताने करू इच्छितो की जर PIP मध्ये मी हे टाकण्याचा प्रयत्न करेन. आणि निश्चित प्रकारे आपल्या राज्यामध्ये डॉक्टर भारती पवार जे खासदार आणि भारताच्या आरोग्य विभागाच्या राज्यमंत्री आहेत, त्या नाशिकमध्ये, तर त्यांच्याही जरा त्यांनाही, ते तर आपल्या जवळच्या आहेत सगळ्या पद्धतीनं सांगू त्यांना पण. आणि या खात्याचे जे मंत्री आहेत मनसुख मांडवियाजी, ते सुद्धा आमचे कोरोनामुळे खूप जवळचे स्नेही झालेले आहेत. आणि त्यामुळे त्यांनाही आपण हक्काने सांगू शकतो. तर या प्रोजेक्टच्या बाबतीत आपण निश्चित प्रकारे हा जर कॅन्सरला खूप उपयुक्त असा प्रोजेक्ट असेल तर त्या बाबतीत नक्कीच मी त्याच्यात पुढाकार घेईल हा विश्वास मी इथे उपस्थितांना आणि माझ्या पत्रकार बांधवांना निश्चित प्रकारे सांगेल. राहिला प्रश्न आमचे राजेश पाटील साहेबांनी त्यांच्या मतदारसंघात चंदगड, गडिंग्लजच्या मध्ये मेडिकल स्टाफ पूर्ण भरावा, ग्रामीण रुग्णालयामध्ये सगळे उपस्थित व्हावेत आणि त्यांना जे मी स्वतः ट्रॉमा केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलंय त्याला निधी उपलब्ध व्हावा अशी जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. निश्चित प्रकारे या मार्चच्या बजेटमध्ये राजेश पाटील साहेब आपण त्याला
जी काही तुम्हाला काम सुरू करण्यासाठी लागणारी 20-25% टोकन प्रोव्हिजन आहे ते नक्कीच ठेवू, हा विश्वास सुद्धा मी आजच्या या कार्यक्रमात आपल्याला खात्रीपूर्वक या ठिकाणी देऊ इच्छितो. त्यामुळं आपण जे काही सांगता आहात निश्चित प्रकारे आपल्या लोकशाही किंवा आपल्या महाविकास आघाडीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मंत्रिमंडळातले आपले सगळे सहकारी, त्यांच्या सगळ्यांच्याच सहकार्यातून, मार्गदर्शनातून जे जे काही शक्य काम करणं असेल ते सगळं काम आपल्याला पुढच्याही काळात करायचं आहे. कोरोनामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू न देण्याचं काम आदरणीय अजितदादांनी नेहमीच फायनान्स मिनिस्टर म्हणून केलं आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांचं देखील खूप चांगलं मार्गदर्शन नेहमी राहिलं. त्यांनी कधीही आरोग्य विभाग हा त्यांच्या सुद्धा हृदयाच्या खूप जवळचा विभाग आहे आणि नेहमी त्यांचं मार्गदर्शन असतं. त्यांच्या बाबतीत नेहमी सहानुभूती पेशंटच्या प्रती असते आणि सगळ्यात झुकतं माप देण्याचं काम नेहमी केलं जातं. आज हुडकोच्या माध्यमातून राज्याच्या मंत्रिमंडळाने, राज्याच्या नेतृत्वाने जवळजवळ 4,000 कोटी रुपये आपल्याला कर्ज मंजूर केलेलं आहे 5% व्याजाने. कुणासाठी केलेलं आहे? फक्त आणि फक्त अशा पद्धतीनं राजेश पाटील साहेब जे आपले ग्रामीण रुग्णालय असतील, आपले उपजिल्हा रुग्णालय असतील, त्याला लागणारे इक्विपमेंट असतील, बांधकामांचा खर्च असेल, या खर्चाला बजेटमधून तेवढे पैसे मिळत नाही. 200-300 कोटी रुपये मिळतात आणि त्यामुळे विशेष कर्ज घेऊन हे सगळे बांधकामं पूर्ण करून टाकायचे. राज्यातले सगळे उपजिल्हा रुग्णालय, सगळे ग्रामीण रुग्णालय, या सगळ्यांचं जे मंजूर आहे किंवा काहींचा विस्तार करायचा आहे, काहींचं अपग्रेडेशन करायचं आहे, दर्जा वाढ करायचा आहे, ह्या सगळ्यांना लागणारी निधी बांधकामांसाठी ही हडकोनी मंजूर करण्याचं काम केलेलं आहे. नव्हे त्याचा पहिला हप्ता जो आहे तो 1,000 कोटी रुपये तो लगेच मिळालेला सुद्धा आहे आणि त्यांनी सांगितले तुम्हाला जसे पाहिजे तसे आम्ही देऊ. त्यामुळे आता आरोग्य विभागाने जसं म्हणतो आपण कात टाकलेली आहे आणि त्या पद्धतीनं आता पुढच्या काळात अधिक चपळाईनं आपल्याला काम करणं गरजेचं आहे. कारण हेल्थ सर्व्हिस ही सगळ्यात महत्त्वाची मला वाटतं मनुष्याच्या दृष्टिकोनातूनची सर्व्हिस आहे आणि त्याकडे मागच्या काही अनेक वर्षांपासून खरं तर दुर्लक्ष होत गेलं. सरकार कुणाच्याही पक्षाचे असो, जे काही प्लॅनिंग कमिशन सांगायचं की बाबा किमान 5% 6% तरी खर्च झाला पाहिजे, त्यामध्ये 1% सुद्धा खर्च होत नसायचाच आणि त्यामुळे आता खर्च वाढवण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च होण्याची आवश्यकता आहे, इक्विपमेंटवर होण्याची आवश्यकता आहे. मनुष्यबळाचा जो उल्लेख केला त्यासाठी आम्ही खूप धडपड करून लगेचच्या लगेच जागा भरण्याच्या दृष्टिकोनातूनची माझी सगळी मला अभिमानाने एक गोष्ट सांगायचं की 1800 डॉक्टर्स, मेडिकल ऑफिसर ज्याला म्हणू आम्ही, MBBS डॉक्टर्स, BAMS डॉक्टर, हे सगळे भरले. आज जवळजवळ PSC अशा नाहीयेत की तिथं आता डॉक्टर्स नाहीयेत, डॉक्टर्स आहेत. आता कशाची उणीव आहे? ती उणीव आहे पॅरामेडिक स्टाफची, ती उणीव आहे टेक्निशियन्सची, ह्या सगळ्या गोष्टींची उणीव आहे आणि ती घेण्यासाठीच आम्ही गट क गट ड च्या परीक्षा घेतल्या. पण आपण जसं म्हटलो की मी सभागृहात सुद्धा म्हटलं की जरा कुंपण शेत खायला लागल्यावर काय करायचं, त्या दृष्टीनं काही चुकीच्या गोष्टी झाल्या, त्यामुळे थोड्याशा त्या थांबलंय. त्या बाबतीतला पोलीस रिपोर्टच्या अनुषंगाने योग्य ते पावलं टाकून लगेच उर्वरित 5-7 हजार जागा ज्या आमच्या रिकाम्या आहेत त्या जागा भरून काढण्याचं काम आम्ही ताबडतोबीनं निश्चित प्रकारे केलं जाणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी मुद्दाम सांगू इच्छितो जे राजेश पाटील साहेबांनी काही मुद्दा उपस्थित केला होता आणि तो आपण निश्चित प्रकारे काळजीपूर्वक तो विषय सोडूया. कोरोनामधले सुद्धा काही प्रश्न अजून प्रलंबित आहेत कारण इतकी मोठी त्याची व्याप्ती होती की कळत नव्हतं की किती लोक लागत आहेत. फील्ड हॉस्पिटल उभे केले जात आहेत, कोरोनाच्या क्वारंटाईनच्या साठी कलेक्टर्स मोठ्या पद्धतीनं लोक लावत होते. अनेक ठिकाणी काही जे डेली वेजेसवर लोक लावले त्यांचे काही पेमेंट्स राहिले असतील, या सगळ्यांच्या बाबतीतली काळजी ही SDRF म्हणजे स्टेट डिझास्टर रिलीफ फंड याच्या माध्यमातून देण्याची व्यवस्था आदरणीय अजितदादांनी केलेली आहे. त्याच्या बाबतीत सुद्धा मला जी चिठ्ठी आली त्या अनुषंगाने मी मुद्दाम आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो. बोलण्यासारखं खूप आहे पण मी अगदी लिमिटेड टू हेल्थ आणि लिमिटेड टू कार्यक्रम बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज अधिक जास्त न बोलता पण एका अत्यंत सुंदर, उपयुक्त, गरिबांचं आधार ठरणारं हे कोल्हापूर कॅन्सर सेंटर, गरिबांचं आधार ठरणार,
कारण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा आधार केला आहे आणि त्यातून निश्चित प्रकारे त्याचे जर काही पॅकेजेस मध्ये काही उणीव असेल तर ती पण डॉक्टर सूरज पवारजी आपण दुरुस्त करूया. परंतु गरिबाचा आधार हे ठरतं हे मी स्वतः डोळ्यांनी पाहतोय आणि त्यामुळे अशा सगळ्या दृष्टिकोनातून या एक चांगल्या सेंटरचं उद्घाटन झालं. चांगल्या संपूर्ण लोकांची ओळख झाली, भेट झाली आणि ज्याचा निश्चित प्रकारे दूरगामी चांगला परिणाम राहील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. डॉक्टर सूरज पवार आणि त्यांच्या सगळ्या टीमला पुढच्या नवनवीन त्यांच्या ज्या कल्पना आहेत त्या मूर्त स्वरूपात याव्यात अशी महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना मनाभावापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या संपूर्ण कार्यक्रमाचं एका वाक्यात जर वर्णन करायचं झालं तर मला वाटतं राजेश टोपे साहेब हे राज्याचे जसे आरोग्यमंत्री आहेत तसे ते होप मिनिस्टर आहेत हे सिद्ध झालं. आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटरला दुसरं नाव द्यायचं झालं तर ते होप सेंटर होईल. आणि त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडं मी विनंती करतो कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे विश्वस्त डॉक्टर संदीप पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आभारपर मनोगत व्यक्त करावं. आनंदाचे डोही आनंद तरंग. खरं तर अतिशय एका अविस्मरणीय सोहळ्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. कोल्हापूर कॅन्सर सेंटर, हत्तरकी हॉस्पिटल, गडिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा HD वर्षा या अत्याधुनिक रेडिएशन मशीनच्या उद्घाटन प्रसंगी त्याचबरोबर गडिंग्लज येथील हत्तरकी आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी राज्याचे कर्तृत्ववान, कार्यतत्पर आणि विशेष करून कोरोना काळामध्ये अगदी सुरुवातीचं प्रिव्हेन्शन असेल, ICMR असेल, WHOच्या गाईडलाईन्स असतील, वॅक्सिनेशन असेल, अविरतपणे एक व्यक्तिमत्व कार्य करत होतं, आपल्याला सर्वांना धीर देत होतं. ते म्हणजे सन्माननीय नामदार राजेशजी टोपे साहेब. खरं तर आपले आभार मानण्यापेक्षा आम्ही टोपे साहेब आपल्या ऋणामध्ये राहणं महाराष्ट्र निश्चितपणानं पसंत करेल. महामारीच्या काळामध्ये एकंदरीतच संपूर्ण जगावर जे संकट आलं तर त्याच्यामध्ये हा आजार देखील नवीन होता. सुरुवातीच्या पहिल्या लाटेमध्ये मृत्यूदर मोठ्या प्रमाणामध्ये होता. तर त्यावेळेला धाडसानं सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं, जगाशी कनेक्टेड राहणं आणि लोकांना धीर देणं आणि ज्या काही उपाययोजना लागतील त्याच्यामध्ये अग्रक्रमाने महाराष्ट्र होता हे सांगायला मला निश्चितपणानं आनंद आहे. आणि टोपे साहेब एक आदर्श आरोग्यमंत्र्याचा जर पुरस्कार जगामध्ये द्यायचा ठरला तर त्यामध्ये पहिलं नाव येईल म्हणजे आदरणीय नामदार राजेश टोपे साहेब. आज सुद्धा आपण ज्या पद्धतीनं सर्व गोष्टींचा अभ्यास केलात तर खरं तर डॉक्टर ही पदवी आपल्याला निश्चितपणानं भूषणावं वाटते मला देण्यासाठी. डॉक्टरला जेवढं नॉलेज असतं त्याच्या पलीकडे देखील नॉलेज आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. मला एक आपल्याला बघून जे मनोधैर्य आपण वाढवलं, ज्या उपाययोजना केलात त्यासाठी एक मला शेर या ठिकाणी आठवतोय आपल्यासाठी. जिंदगी वो जीते हैं जिनके सपनों में जान होती है, जिंदगी वो जीते हैं जिनके सपनों में जान होती है, पंखों से शायद ही कुछ होता होगा लेकिन हौसले से ही उड़ान होती है. टोपे साहेब, आमच्या सर्वांची जी इच्छाशक्ती असेल, मनोधैर्य वाढवायचं काम आपण कोरोनाच्या माध्यमातून केलं आणि आज देखील कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या माध्यमातून या उपक्रमामध्ये आपण जिल्ह्याची माहिती घेतलीत. प्रत्येक टप्प्यामध्ये अतिशय अभ्यास जो आहे तो आपला माझ्या लक्षात आला. मनमिळावू, मितभाषी, मृदू, विवेकी आणि संयमी असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व. आताच आदिलबाई सांगत होते की सकाळी 8ला आपली दिनचर्या चालू होते. कुठल्या पक्षाचं व्यक्तिमत्व आहे किंवा कुठल्या गटातला आहे हे न पाहता येणाऱ्या व्यक्तीमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वरी अंश बघणं आणि सेवा कार्याला आपण जो पुढाकार घेता अगदी 12-12:30 पर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत आपलं लक्ष असतं तर निश्चितपणानं आपल्या ऋणामध्ये आम्ही राहणं पसंत करीन. आजच्या कार्यक्रमाकरता आदरणीय आमदार PN पाटील साहेब, आदरणीय आमदार राजेश पाटील साहेब, त्याचबरोबर आदरणीय आमदार जयंत असगावकर सर, आदरणीय प्रकाश आवाडे साहेब, आदरणीय राहुल पाटीलजी आणि सर्वच उपस्थित मान्यवरांचं मी या ठिकाणी
हार्दिक असे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे. कृपया आपण या मंडपातच थांबा, अल्पोपहाराचा आस्वाद घ्या. आदरणीय टोपे साहेब प्रसारमाध्यमांशी बोलणार आहेत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून